मूलभूत अधिकार संघर्ष समितीतर्फे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मी सर्व उपस्थितांचे मनापासून स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आनंद पटवर्धन आणि वक्ते श्री आनंद तेलतुंबडे यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर आसनस्थ व्हावे। यानंतर मार्क्सचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप जावळे आणि संघटक डॉक्टर विवेक कोरडे यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते। कल्पना हजारे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन आनंद यांचे स्वागत करावे। त्यानंतर डॉक्टर मुरमुंडे यांना मी विनंती करते की त्यांनी आनंद तेलतुंबडे यांचे स्वागत करावे। लोकांच्या हितासाठी जमिनीवर उभं राहून काम करणारी संघटना म्हणजे मूलभूत अधिकार संघर्ष समिती आणि प्रत्येक गोष्ट कोणतीच गोष्ट छोटी नसते। रोजगार म्हणा, मुलांचं शिक्षण म्हणा, आरोग्य म्हणा, आज जी स्थिती आहे त्याच्यावर तर आपण बोलूच। मी विनंती करते की डॉक्टर विवेक कोरडे यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना द्यावी आणि या पुढचं सूत्रसंचालन मी त्यांच्याकडे सोपवते। धन्यवाद। आम्ही कोण माननीय अध्यक्ष महोदय आनंद तेलतुंबडे, आमच्या महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष प्रदीप जावळे, माझ्या मित्राचं भावाने आम्ही कोण आहोत हे सांगायचे आपण सगळे एक आहोत हेच मला या ठिकाणी सांगायचे। विचित्र परिस्थितीमध्ये आपण आहोत की 2014 मध्ये ते नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा उदय झाला आणि देशातली सगळीच परिस्थिती बदलली, सगळ्याच गोष्टी बदलल्या। त्याची लांबलचक यादी द्यायचे काही कारण नाही। एकच गोष्ट सांगतो की मोदीजी यायच्या पूर्वी या देशामध्ये सूर्यचंद्र सुद्धा नेहमी चुकवत नव्हते। ते सूर्यचंद्र सुद्धा नेहमी चुकवायला लागले। यातून मोदीजींनी काय काय केलं ते आपण समजून घेऊ शकतो। पण एक गोष्ट बदलली आणि ती न बदललेली गोष्ट ही आहे की संघाचा अजेंडा आणि त्यांची कार्यपद्धती। संघाचा अजेंडा या देशाचं संविधान नष्ट करून मनुस्मृतीवर आधारलेलं संविधान आणणं हा होता, आहे आणि राहणार। आणि त्यांची कार्यपद्धती ही आहे की संघाचं ना कोणी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये होतं, ना कोणी सामाजिक सुधारणेच्या आंदोलनामध्ये होतं। आणि ज्या ज्या लोकांना लोकमान्यता आहे ती लोक एकतर स्वातंत्र्य संग्रामामध्ये होती किंवा सामाजिक समस्येच्या लढ्यामध्ये। ही सर्व ही जणू संघाची सहानुभूतीदार होती किंवा संघ विचाराचीच होती। हे लोकांच्या मनावर सातत्याने बिंबवायचं असतं। ही एक संघाची कार्यपद्धती आहे आणि कुठल्या पद्धतीचा अवलंब केला जातो की एखादी घटना तेव्हा सांगायची की त्या संबंधित व्यक्ती हयात नसतील, त्याबद्दल कोणी काही साक्ष देणारा हयात नसेल। उदाहरणार्थ सुभाषचंद्र हेडगेवारांना भेटली आणि त्यांचं खूप बोलणं झालं। वास्तविक हेडगेवार इतके घाबरून बसले होते की मी खूप आजारी आहे म्हणून ते सुभाषचंद्र बोसला भेटले नव्हते। पण आज आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते की सुभाषचंद्र बोसनी जे काही केलं त्याच्या मागचे सूत्रधार हेडगेवार। आणि दुसरे तर सावरकरांनी त्यांच्या कानात सांगितलं ते आपण त्या सावरकरांच्या चित्रपटामध्ये पाहिलं। पण संघ असं का करतो त्याचं कारण हे आहे की त्यांच्याकडे नाव घेण्यासारखा एकही नेता नाही। आणि अशा लोकांचा संघाला आशीर्वाद आहे किंवा असे लोक संघ विचारसरणीला मानणारे आहेत असं सांगितल्यानंतर संघाबद्दल लोकांच्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होती। या भावनेने हे सगळं केलं जातं। मी आता
फार काही बोलणार नाही, फक्त एकच गोष्ट सांगतो की याचं विश्लेषण नरहर कुरुंदकरांनी खूप उत्तम प्रकारे केलेलं आहे. नरहर कुरुंदकर असं म्हणतात की ज्या राजकारणाचा प्रवाह जनतेला वास्तविक प्रश्नांबाबत शहाणे करण्याचा नसतो, तर या उलट जनतेच्या श्रद्धा बेमालूमपणे आपल्या राजकारणासाठी ज्यांना वापरायच्या असतात त्यांना सर्वच संत आत्मसात करणं भाग असतं. द्वैतवादी मध्य संघाला प्रमाण आहे. कलियुगात ज्यांना राक्षस म्हटलं मध्वानी ते शंकराचार्यही संघाला आदरणीय. यज्ञवादी एक संघाचेच, यज्ञविरोधक बुद्ध हा तर खास संघात. शिवाजी महाराज राणा प्रताप हे हिंदूंचे राज्यकर्ते म्हणून संघाला प्रिय आहेतच, पण पंजाबामध्ये मराठ्यांच्या विरुद्ध लढलेले शीखही संघाचेच. सगळेच आमचे म्हटल्यावर एकमेकांचं धैर्यपट तपासण्याची गरज नाही. हिंदू समाजाची जुनी परंपरा आहे. आम्ही एकेकाला संत देव महंत म्हणून पूजनीय करतो, देवळात बसवतो, त्यानंतर आपले रस्ते सरळ होतात, कारण कोणाला समजून घ्यायची गरज नसते, कुणाच्याही अनुकरणाची गरज नसते. नेमकी हीच गोष्ट संघाच्या लोकांनी ओळखलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचे संघाकडून वारंवार गोष्टी केल्या जातात. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संघाने आधी गांधी, नंतर पटेल, राजेंद्र प्रसाद, लालाजी, भगतसिंग, विवेकानंद या सर्वांना आपलंसं करायचा प्रयत्न केला. आता त्यांची नजर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आहे आणि ती अशासाठी आहे की या देशातले करोडो लोक बाबासाहेब आंबेडकरांचं ऋण मानतात आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकर कसे आमच्या शासनात आले होते, त्यांनी कसं त्यांच्या इलेक्शन मध्ये आमचा एजंट नेमला होता RSSचा आणि आम्ही कसे त्यांचे पुतळे बनवले, त्यांना महाराष्ट्रात दिलं, असं सांगून एक प्रकारची जनतेची आणि विशेषतः दलित जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. आणि हे सगळं चालू असताना मी माननीय अनंत तेलतुंबडेंचा एक लेख वाचला, त्याचा शीर्षक होता की डॉक्टर आंबेडकर had his differences in Congress, but that does not mean he endorsed right-wing ideas. आणि म्हणून मला असं वाटतं की आज तो एक संग्राम या देशामध्ये तयार केला जातोय. त्या संग्रामाला जो उत्तर देण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं. आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी होते, मला खूप आनंद वाटतो. बरेच जण मला असं सांगतात की आपण नेहमी आपल्याच लोकांशी बोलतो. खरंय, आपण आपल्याच लोकांशी बोलत असतो, पण ती गोष्ट एक महत्वाची. एक स्पॅनिश क्लर्की होता, अमेरिकन चर्च मध्ये काम करायला. जेव्हा व्हिएतनामचं युद्ध चालू होतं तेव्हा एकाच रात्रीच्या अंधारामध्ये मेणबत्ती घेऊन उभा होता व्हिएतनाम युद्धाला विरोध करण्याचा. तर पुन्हा पत्रकारांनी त्याला विचारलं की एकच रात्री मेणबत्ती घेऊन उभा राहतो, तुझी ही मेणबत्ती घेण्यानं स्टेटच्या पॉलिसीवर काही फरक पडणार आहे का? पुढे पण काय तो
व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात व्हाईट हाऊस समोरच्या अंधारामध्ये मेणबत्ती घेऊन उभा राहायचा रोज. एका पत्रकाराने त्याला विचारलं की मेणबत्ती घेऊन उभं राहिल्याने स्टेटची पॉलिसी बदलणार आहे. तेव्हा त्याने दिलेलं उत्तर आपण लक्षात ठेवलं. त्याने उत्तर दिलं की माझ्या मेणबत्ती घेऊन उभं राहण्यानं स्टेटची पॉलिसी बदलणार नाही मला माहिती, पण स्टेटच्या पॉलिसीमुळे मी बदलू नये म्हणून मी मेणबत्ती घेऊन उभा राहतोय. धन्यवाद. असा मी आनंद तेलतुंबडे यांना त्यांचं वक्तव्य समोर ठेवायची विनंती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक कोरडे, मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे साहेब आणि बंधू वगैरे. ज्यावेळेस विवेकने मला सांगितलं, प्रपोज केलं की आपण एक व्याख्यान ठेवू, त्यावेळेस मला थोडं मनात शंका आली की आज जी परिस्थिती आहे, आज आपण एका हा देश हिंदू राष्ट्र बनण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. फासिझम कधीच आलेला आहे. बरेच जण बोलतात की हे फासिस्ट राजवटी येत आहे वगैरे वगैरे. तसं नाही आहे, झालेलं आहे ऑलरेडी. आता जे बाकी आहे ते फक्त हिंदू राष्ट्र, जे काही असेल ते असेल. देशाची मागच्या 10 वर्षाची धुळधाण चाललेली आहे. आज आपल्या अर्थव्यवस्थेची तुम्हाला कल्पना असेल, अगदी खालच्या म्हणजे काय खूप असं विचित्र अवस्था आलेली आहे. रुपये ढासळतो आहे. आपली जे डेफिसिट आहे ते वाढत आहे. ट्रेड डेफिसिट वाढत आहे. एक्सपोर्ट्स कमी होत आहेत. इन्व्हेस्टमेंट कमी होत आहेत. अनएम्प्लॉयमेंट जास्त वाढत आहे आणि कन्झम्पशन कमी होत आहे. तर याप्रमाणे सगळ्या बाबतीत कशी एक तऱ्हेचे सगळं धुळधाण झालेली आहे आणि तरी लोक झोंबीसारखे एकदम मोदीच्या मागे धावतात. अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे असं वाटते मला की ह्या अशा चर्चा घडून काय होणार काय. आणि त्यामुळे मला शंका होत होती की याची प्रासंगिकता काय. पण नंतर मनात येते की आपण असं निराश होऊन चालणार नाही. ही लढाई आहे आणि ही लढली पाहिजे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपलं जे काही शक्य आहे त्या तऱ्हेनं ती लढली जावी या प्रेरणेने मी तयार झालो. आणि मला वाटलं की ओके होऊ द्या. कारण असं स्पष्टपणे बाबासाहेबांनी RSS याच्यावर कोणी असं विवेचन केलेलं पण जास्त मला दिसलं नाही. त्यामुळे याची आवश्यकता होती. या विषयाचं महत्व स्पष्ट आहे. ज्या RSSच्या विरोधाची लढाई आहे, हिंदुत्वाच्या विरोधातली लढाई आहे, त्यात बाबासाहेब या नावाचं फार महत्व आहे. एक वन ऑफ दी ग्रेटेस्ट वेपन्स इन पीपल्स हँड पोटेन्शियली. सो याप्रमाणे त्या बाबतीत काही शंका नसावी. पण जे लोक बाबासाहेब आपला म्हणतात, ज्यांना ते हत्यार मिळालेलं आहे, त्या लोकांची सुद्धा काय अवस्था आहे. ते सुद्धा लोक त्याला हत्यार समजतात का. आज परिस्थिती अशी आहे. आणि 2014 पर्यंत, आज म्हणजे ज्यावेळेस म्हणतो की मागच्या दशकापर्यंत BJP जवळ जवळजवळ रिझर्वेशनच्या सीट्स असतात SC STच्या,
या सगळ्या पक्षांना एकवटल्यापेक्षा सुद्धा बीजेपीकडे जास्त आहे, 14, 19, 24. अलीकडे झालेल्या आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घ्या तर या 29 रिझर्व सीट मधल्या 20 जागा बीजेपीनं त्यांच्याकडे आहे. ज्या 67 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ज्या दलितांची लोकसंख्या 15% जास्त आहे, अशा कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये 59 म्हणजे जवळपास 90% कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये जे लोक जिंकले ते मागच्या इलेक्शन पेक्षा डबल मार्जिनने जिंकले. काय सांगते म्हणजे भरघोस ज्यांनी म्हणत जा आणखी बीजेपीला मतं द्या असं चाललेलं आहे. ते इतकं असं निराशामय वातावरण आहे. यामुळे असं वाटतं की काय करणार काय. बाबासाहेब आणि RSS यांचा परस्पर संबंध काय आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही. एका शाळकरी मुलाला सुद्धा समजावलं की बाबासाहेब काय होते, तर बाबासाहेबांनी जीवनभर ब्राह्मणवादाविरुद्ध लढाई दिलेली आहे. आणि RSS काय आहे, तर जे ब्राह्मणवादाला मानतात असे जे ब्राह्मण आहेत, म्हणजे सगळे ब्राह्मण काही ब्राह्मणवादाला मानत नाही, तर असे जे ब्राह्मण आहेत त्यांचा तो पक्ष आहे. त्यांचा आता स्वरूप काही असो ते कॅमोफ्लॅज करतात, म्हणजे काय म्हणतात ते शामिलियन सारखे रंग बदलतात वगैरे वगैरे. तर ओव्हर द इयर्स दे हॅव बीन चेंजिंग कलर्स बट दे कोर स्टील रिमेन्स द सेम. तर एकच शाळेत मुलगा सुद्धा सांगू शकतो की हे परस्पर विरोधाभासी संबंध असायला पाहिजे. पण आज आपण बघतो काय, आणि या कार्यक्रमाचं सुद्धा जे हायपोथेसिस आहे असं आहे की काहीतरी याच्यात गोड बांधला, एवढं काही सरळ नाही. आजकाल मोठ्या यात जोरात बाबासाहेब हे कसे हिंदुत्ववादीच होते, आमचेच आहेत या तऱ्हेचा अपप्रचार RSS कडून खूप जोरशोरपणे चाललेला असतो. तर त्यामुळे ऍक्च्युली ह्या गोष्टीच थोडस लक्ष घालून समजून घ्यायची गरज आहे. आणि त्याच्याचमुळे ह्याच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. मला वाटते विषयाला सुरुवात करण्यापूर्वी हा जो हायपोथेसिस आहे की बाबासाहेब हे कसे हिंदुत्ववादी होते, हिंदूंना कसं त्यांनी सपोर्ट केलेला, त्यांची सगळी कशी जवळीक होती आपल्या हिंदुत्ववादी लोकांशी वगैरे वगैरे, हे जे चाललेलं आहे, तर ही म्हणजे ही वेळ येण्यापूर्वी RSS काय होतं याची पार्श्वभूमी कळायला पाहिजे. आणि याची राजकीय पार्श्वभूमी सुद्धा समजायला पाहिजे की RSS जिवंत का झालं, म्हणजे जन्मली का, आणि त्याच्या मागे कोणते फॅक्टर्स होते हे वगैरे आपल्याला थोडक्यात आपण समजून मग आपण त्या विषय वस्तूला हात घालूया. ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य आलं इथे आणि त्यावेळेस लोकांना वाटायला लागले, कारण इंग्रज आले त्यावेळेस ते कॉलनायझर्स होते, जसे मुघल्स वगैरे आले इकडे, म्हणजे त्याप्रमाणे इंग्रज काही ते स्थायिक व्हायला आले नव्हते, ते वॉन्टेड टू कॉलनाइज दिस कंट्री. आणि त्यामुळे या लोकांना ज्यावेळेस म्हणजे सगळं काही फिरवलं त्यावेळेस इथल्या ब्राह्मणांना वाटायला लागले की आपला हा चान्स आहे, कारण आज ना उद्या इंग्रज जातील आणि त्यामुळे आपण या मुसलमानांना आपण घालवून टाकू आणि आपलं जे आजीचं हेजेमनी होती ती प्रस्थापित करू. या भावनेतून जिकडे तिकडे पाहतो म्हटलं तर मुख्य प्रदेश जे होते ते वेस्ट म्हणजे युनायटेड बेंगाल, आणखी महाराष्ट्र, आणखी पंजाब, इथे या गोष्टी चालू झाल्या. तर तुम्हाला आपण मागे जाऊन पाहतो म्हटलं तर ह्या गोष्टीची सुरुवात कुठे झाली, तर 1867 साली बंगालमध्ये हिंदू मेला सुरुवात झाली. हिंदू मेला म्हणजे हिंदूंचा जमाव होऊन आणखी असं चैत्र मेला म्हणायचे बंगालीत, आणि काही लोक मग त्याला नाव दिलं हिंदू मेला. तिथून त्याची सुरुवात झाली. सगळ्यांना माहित आहे त्यात याच्यात आनंद मठ, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, त्याचं एक मॅनिफेस्टेशन आहे की जी ही भावना होती
की मुसलमानाच्या विरुद्ध हिंदूंनी एकवटलं पाहिजे आणि कधीतरी ब्रिटिश जाणार. ब्रिटिश आपले शत्रू नाही, ब्रिटिश आपले ॲक्च्युली सहकारी आहेत आणि त्याच्यामुळे आपण या मुस्लिमांना आपण घालवून देऊ आणि आपलं राज्य परत बळकावू. या तऱ्हेने या भावनेतून एक आनंद मठमध्ये जी भावना व्यक्त झाली, मॅनिफेस्ट झाली, ती त्याचा परिपाक होता. त्यानंतर आपण पाहतो की एक डायरेक्शनमध्ये आर्य समाज निर्माण झाला. आर्य समाज इथे बॉम्बेत स्थापन झाला, पण त्याचा प्रभाव होता तो पंजाबात होता. कारण पंजाबमध्ये जे फार कॉन्ट्राडिक्शन्स होते, मुसलमानांचं काही प्रश्न होते तिथे, आणखी आजचा पंजाब नाही, युनायटेड पंजाब वगैरे. सो दे ऑल्सो स्टार्टेड काइंड ऑफ इट पिक्ड अप, म्हणजे आर्य समाजाचं तिथे प्रस्त झालं. आणखी दयानंद सरस्वतीचं ज्यावेळेस निधन झालं 1800 मला वाटते 88 मध्ये, येस 83 किंवा 88, तर त्यावेळेस तिथे त्यांची एक मोठी मीटिंग झाली आणि त्यात असं ठरलं गेलं की हिंदूंचा आता म्हणजे जोरदारपणे एक म्हणजे संघटित करायला आपण सुरुवात केली पाहिजे. आणि त्याचा परिपाक होता की पंजाबमध्ये हिंदू सभा नावाच्या संघटना स्थापन व्हायला लागल्या. जवळपास 1900 काळापर्यंत सगळ्या पंजाबातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये या हिंदू सभा निर्माण झाल्या. आणि त्या दरम्यान ज्यावेळेस 1906 मध्ये मुसलमानांनी आपली मुस्लिम लीग तयार केली, त्यावेळेस 1909 मध्ये पंजाब हिंदू सभा नावाची संस्था निर्माण केल्या गेली लालचंद आणि UN मुखर्जीच्या पुढाकाराने. आणखी नंतर मग हे सांगायची याची गरज आहे की असं म्हणण्यात येते ना की 1906 मध्ये मुस्लिम लीग झाल्यामुळे मग 1915 मध्ये हिंदूंनी आपली संघटना निर्माण केली. पण त्याच्या आधी जाऊन पाहायला पाहिजे की 1888 पासून इथे ऍक्च्युली हिंदू सभा तयार होत होती. त्याच्या रिस्पॉन्स मध्ये ऍक्च्युली मुस्लिम लीग तयार झाली आणि त्याच्या मुस्लिम फॉर्मली दे पंजाब हिंदू सभा, आणखी त्यानंतर मग हिंदू महासभा 1915 मध्ये तयार झाली. हिंदू महासभा तयार झाल्यानंतर बोथ मुस्लिम लीग एज वेल एज हिंदू महासभा बोथ वे द मार्जिनल फोर्सेस. त्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेसचं ट्रस्ट होतं आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या समोर यांचं काही तेवढं काही ते डेट करू शकले नाही त्याच्या प्रोव्हिन्स मध्ये. तर मग काय होतंय की हिंदू महासभा तेवढी काही रेंट करू शकली नाही. आणि असं करता करता मग विनायक दामोदर सावरकर 1923 मध्ये एक पुस्तक लिहितात. ते हिंदुत्व सगळ्यांना माहित आहे, ते हिंदुत्व पुस्तक लिहितात आणि त्याची परिभाषा देतात ते हिंदूची की ज्यांची भारत ही पितृभूमी आणखी पुण्यभूमी नाही असे, म्हणजे मुसलमान ख्रिश्चन वगैरे यांना एकदम आयसोलेट करून ते डिफाईन करतात की हिंदू कोण आहे. जरी मुसलमान ख्रिश्चन इथे पिढ्या जन्मले असतील किंवा राहिले असतील तरी ते हिंदू नाही, कारण त्यांची पुण्यभूमी ही बाहेर आहे, जेरुसलेम किंवा बेथलेहम. तर त्यामुळे ते हिंदू नाही आणि ते हिंदू फक्त इथे जन्मले, ज्यांची जी पुण्यभूमी आहे त्याची सावरकर यांची डेफिनेशन देतात. तर दरम्यानच्या काळात युरोपमध्ये हे फासिझमचा उदय होतो. 1900 म्हणजे इटलीमध्ये वगैरे मुसोलिनी यायला सुरुवात होते 1920 वगैरे वगैरे. 1922 मध्ये तो मिलान मध्ये पासून मार्च काढतो. आणखी जवळजवळ 30,000 ब्लॅक शर्ट्स वाले लोक घेऊन आणखी तो येऊन आपली एक नॅशनल पार्टी मिलन मध्ये स्थापन करतो. त्याचं नाव नॅशनल फासिस्ट पार्टी. त्या पार्टीला काही प्रोग्राम नसतो आणि तो सिम्पली सांगतो की आमचा सिंपल अजेंडा हा आहे की आम्हाला इटलीवर राज्य करायचं आहे. आता तुम्ही हे बघा की याचप्रमाणे तुम्ही आज सुद्धा हिंदू संघटनांना किंवा त्यांच्या पूर्ण परिवारातल्या संघटनांना विचारलं की तुम्हाला करायचं काय आहे,
तेवढंच फक्त सांगतील की आम्हाला काही म्हणजे याच्यात एवढी सुद्धा इमानदारी नाही की हे स्पष्टपणे सांगणं की आम्हाला फक्त या देशावर राज्य करायचं आहे असं पण ते बोलणार नाही. ते कॅमोफ्लेज करून हे करतील. पण त्यांना तुम्ही खोदून पहा किंवा काही करा तर तुम्हाला एवढं फक्त दिसेल की त्यांना काहीही करायचं नाही, फक्त इथे राज्य करायचं. 1923 मध्ये नागपूरमध्ये एक दंगल घडते. हिंदू महासभावाले लोक प्रोसेशन काढतात, आणखी मस्जिदी समोरून आपलं गाणे गात आपले निघतात, मग ते मुसलमान चिडतात. म्हणजे थोडक्यात जे कधी घडते तशाप्रमाणे एक दंगल घडते. त्यात बरेच लोक मारले जातात, बरेच लोक इंज्युअर होतात. आणखी त्या दंगलीचा धसका डॉक्टर हेडगेवर, केशव कल्याण हेडगेवर ते घेतात. ओके, आणखी त्याच्यापासून मग ते विचारचक्र सुरू होते. 1925 मध्ये तरी या दंगलीत या मुसलमानांना वगैरे अधिकार आपण संघटितपणे करायला हवं या विचारातून 1925 मध्ये RSS ची स्थापना केली जाते. याला आणखी एक कारण आहे. क्रिस्टोफ जेफ्रॉलॉ म्हणून एक सगळ्यात बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल. त्यांनी खूप असं विपुल लेखन केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्या मागे बाबासाहेबांची चळवळ सुद्धा होती, पण बाबासाहेब त्यावेळेस यायचे होते. फक्त बाबासाहेबांनी 1920 मध्ये एक डिप्रेस क्लासेस असोसिएशनची सभा नागपूरमध्ये झाली होती. त्यात त्यांनी आपलं वक्तव्य केलं होतं. त्यांनी आपलं अस्तित्व नोंदवलं होतं. एवढंच फक्त. कारण बाबासाहेब जेफ्रॉलॉ लिहितात की महाडचा सत्याग्रह वगैरे, पण महाडचा सत्याग्रह होण्याच्या बऱ्याच आधी याची स्थापना झालेली होती, म्हणजे 2 वर्ष आधी. तर पण ते सुद्धा एक कारण आहे. नुसते बाबासाहेब नाही, पण दलित चळवळ उदयास यायला लागली होती. नागपूरमध्ये बराच जोरपणे दलित चळवळ उभारली गेली होती. आणखी विठ्ठलरामजी शिंदे वगैरे किंवा तिकडचे लोक होते, पुढारी लोक, त्यांच्या नेतृत्वाखाली दलित चळवळ येत होती. आणि त्यांनी आपलं ज्या ब्राह्मणवादाच्या विरुद्ध आवाज उठवणं सुरू केलेलं होतं. तर तो सुद्धा एक फॅक्टर आहे. हे दोन फॅक्टर्स आहेत की मुसलमानापासून त्यांच्या मनात जी ऐतिहासिक अडी आहे ती, आणखी जे दलित आहेत हे सुद्धा लोक आपल्या विरुद्ध ठाकले तर आपलं काही हे नाही. त्यामुळे हिंदूंची एकजूट करण्यासाठी RSS ची अशी स्थापना झाली. तर हे जे त्यानंतर दुसरा टप्पा आहे. त्यावेळेस फक्त RSS ची स्थापना झाली आपण असं म्हणतो, पण RSS चं जे आज स्वरूप आहे ते त्याला स्वरूप आलेलं नव्हतं. हे स्वरूप मिळालं डॉक्टर मुंजे, डॉक्टर PS मुंजे, बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्याकडे. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांची आपली समजा जन्मकुळी पाहतो म्हटलं तर ते टिळक हे यांचे मेंटर होते बाळकृष्ण मुंजेंचे. आणखी बाळकृष्ण मुंजे हे हेडगेवरचे मेंटर होते. तर बाळकृष्ण मुंजे ज्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले, फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सला, त्यांना निमंत्रण होतं. हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांना निमंत्रण होतं. तिथून भारतात परत यायच्या वेळेस त्यांनी आपलं डिटूर घेतला आणि 15 ते 24 मार्च 1931 मध्ये ते इटलीला गेले. ओके, आणि त्यांनी मुसोलिनीची भेट घेतली. आता बऱ्याच लोकांना माहित असेल की त्यांनी मुंजे डायरीज म्हणून त्यांनी आपल्या डायरीज मध्ये सगळी नोंद केलेली आहे त्या मीटिंगची वगैरे वगैरे. तर त्यात त्यांनी ऍक्च्युली मुसोलिनीनी त्याला पूर्ण गायडेड टूर दिलेला होता असेच त्याच्या हे करण्याकरता. तर त्यांनी तिथले जे बलीला त्यांची नावाची युथ ऑर्गनायझेशन आहे, ऑपेरा नॅशनल बलीला, त्याचं टूर, आणखी अरब गार्डन्स टूर, आणखी अकॅडमिया डेला फॉर्नेसिना,
अशा नावाच्या संघटना ज्या आहेत, पूर्ण ज्या फासिस्ट संघटना होती त्याचा पूर्ण त्यांना सविस्तरपणे टूर घडवला. आणखी मुंजे फार त्यांच्यापासून इम्प्रेस झाले, इतके की त्यांनी लिहिले की आता माझं उर्वरित जीवन आहे की मी आपलं भारतात सुद्धा अशाच तऱ्हेच्या संघटना स्थापन करण्याकरता हे करणार. आणि त्यांनी 1935 साली इकडे सेंट्रल इंडिया मिलिटरी सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. आणखी नाशिकमध्ये आपल्या भोसला मिलिटरी स्कूल स्थापन केलं. सावरकरांचं ह्या सगळे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचं इंटरनल कनेक्शन आहे. ज्यावेळेस 23 मध्ये सावरकर हिंदुत्व पुस्तक लिहितात त्यावेळेस ते लिहितात की एक स्लोगन देतात, एक प्रकारचं स्लोगन की मिलिटराइज ऑल पॉलिटिक्स अँड नो हिंदुआइज ऑल पॉलिटिक्स अँड मिलिटराइज द हिंदू टाउन. ओके, तर हे कसं कन्सिस्टंटली चाललेलं आहे हे आपल्याला समजेल. ओके, की सगळ्या पॉलिटिक्सला तुम्ही मिलिटराइज करा, आणखी हिंदू टर्मला तुम्ही मिलिटराइज करा, आणखी संपूर्ण पॉलिटिक्सला हिंदुवाइज करा. तर त्याप्रमाणे ते पूर्ण ऍक्च्युली कन्व्हर्शन चाललेलं असतं. त्याच्यात आपण आधी गेलो म्हटलं तर जे इटलीमध्ये जी हे फासिस्ट मुवमेंट चाललेली होती त्याचा इतका प्रभाव या ब्राह्मणी वर्तुळात होता. विशेष करून महाराष्ट्रीय ब्राह्मणी वर्तुळामध्ये की केसरीमध्ये विशेष लेख घ्यायचे, टिळकांच्या केसरीमध्ये लेख घ्यायचे. आणि सगळ्या लोकांनी म्हणजे ते आपल्याला दिसून पडते की या सगळ्या त्याच्यातून त्या ट्रेनिंग मधून ते गेलेले होते. म्हणजे विशेष म्हणजे हे सगळे लोक आहेत RSS चे आमच्या 100 किलोमीटरच्या वर्तुळात येतात. आजचे मागं सुद्धा चंद्रपूरचे, नंतर नागपूर किंवा म्हणजे बिलासपूर मग त्याच्यानंतर काय काय होते. आणि जवळपास सगळे लोक आमच्या भागातून येतात, त्यामुळे आम्हाला म्हणजे खूप असं परिचित वाटतं. म्हणजेच पण असं सुद्धा त्यांची आपली जन्मस्थळ आहे बिलासपूर, म्हणजे नागपूरच्या त्यावेळेस सेंट्रल प्रोव्हिन्सेस म्हणून नागपूर त्याची राजधानी असायची. तर बिलासपूरमध्ये जन्मले. त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टरीची परीक्षा कलकत्त्यावरून केली. नंतर ते MO होते, BMC मध्ये MO होते. त्याच्यानंतर ते गोरवार साऊथ आफ्रिकेत झालं, त्यात एक किंग्स कमिशन ऑफिसर बनून गेले. गोरवार म्हणजे ज्या साऊथ आफ्रिकेत डायमंड आणि गोल्ड वगैरेचे शोध लागला होता. त्यावेळेस पण ते ट्रान्सफॉलचे लोक होते, आधीचे डच इंडिया कंपनी त्याचे लोक होते. त्यांच्या विरुद्ध ब्रिटिशांनी वॉर केलं, ते बोअर वॉर. तो 2 वॉर झाले होते वगैरे. तिथून आल्यानंतर मग त्यांनी काँग्रेस जॉईन केली. काँग्रेस जॉईन केल्यानंतर गांधीचं नेतृत्व आलं. 15ला गांधी इथे आले साऊथ आफ्रिकेतून. आणखी टिळक वारले 1920ला. आणखी हे जी सगळी बहुतेक ब्राह्मण मंडळी होती ती मंडळी थोडं अस्वस्थ होती, की गांधीच्या नेतृत्वाखाली अस्वस्थ होती. आणि त्या टिळकांचं गेल्याबरोबर त्यांनी काँग्रेस सोडायला सुरुवात केली आणि मग हिंदू महासभेत जायला सुरुवात केली. मग म्हणजे आपले हिंदू महासभेत गेले, त्याचे अध्यक्ष झाले वगैरे वगैरे. तर ही जी काय म्हणतात ट्रॅक आहे ती मग RSS ला शेप करण्यात यूज झाली. RSS फॉर्म करताना आणि आता सुद्धा ते ठासून सांगतात की आम्ही एक कल्चरल ऑर्गनायझेशन आहोत. त्यांना काही मेंबरशिपचा फॉर्म नसतो, त्यांना काही नोंद नसते, काही नसते, पण कोट्यावधी रुपयांची ती उलाढाल सहजपणे करतात. इन्कम टॅक्सला काही बोलायची काही गरज नाही. याप्रमाणे आणखी पाहतो म्हटलं तर आम्ही
60-70s मध्ये शाळेत किंवा असं असताना आमचा भाग होता जो माझं गाव आहे वणी वगैरे, तर एक पूर्ण ब्राह्मणांचं खूप असं हेजेमनी असल्यासारखं गाव होतं. तिथे म्हणजे RSS असायची. तर तिथे सुद्धा त्या काळात सुद्धा असं वाटत होते की RSS हे बाबासाहेबांच्या विरोधात आहे. तर मला आठवते की ते शाळेत जाताना आमच्या घरापासून जायचे सगळ्या ब्राह्मणांची मुलं. त्यावेळेस आम्ही त्यांना थांबवून म्हणजे जबरदस्तीने थांबवून मारून वगैरे सांगितलं बोल बाबासाहेब की जय. याप्रमाणे इव्हन याचा सांगण्याचा उद्देश आहे की त्यावेळी सुद्धा नकळतपणे RSS काय आहे हे न कळता सुद्धा आम्हाला असं वाटत होते की हे लोक बाबासाहेबांच्या विरोधात आहेत. तर असं काही या प्रकारचं काही चालू होतं विषयाच्या संदर्भात सांगतो. Then if you see बाबासाहेबांची जी त्याच्या पुढची वाटचाल होती की बाबासाहेब परत आले इंग्लंडवरून, नंतर मग त्यांनी महाडचा सत्याग्रह केला, पत्रकच चालू केली वैष्णव भारत आणखी हे सगळे ब्रह्मवादाच्या विरुद्ध आहे. पहिल्यांदा असं आर्टिक्युलेट करणारा पहिला माणूस होता बाबासाहेबांना. त्यामुळे बाबासाहेब हे नॅचरली त्यांच्या शत्रू गोटात आले. ओके, त्यात काही पण वाद नाही की बाबासाहेबांना ते एकदम तिरस्काराने पाहत होते आणि त्यांचा उल्लेख सुद्धा टाळत होते. तुम्हाला कुठे त्या काळच्या पेपरात किंवा RSSच्या लिटरेचरमध्ये बाबासाहेबांचा उल्लेख दिसणार नाही. अनुल्लेखानं मारलं असं ते मराठीत म्हणतात तसं सुद्धा त्याप्रमाणे बाबासाहेबांना ते ट्रीट करायचे. बाबासाहेब ज्यावेळेस पुढे जाऊन कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष झाले त्यावेळेस त्याच्यात खूप या लोकांनी गदारोळ उठवला होता काही शूद्राला भारताची कॉन्स्टिट्यूशन लिहायला लावता वगैरे वगैरे टाईप. आणि ज्यावेळेस ते हिंदू कोड बिल बाबासाहेब तयार करून पाहत होते त्यावेळेस आणखी त्यांनी खूप गोंधळ माजवला होता. इतका की रामलीला मैदान, दिल्लीचं रामलीला मैदान, तिथे बाबासाहेबांची एफिजी जाळली होती. बाबासाहेबांना जातीवाचक खूपशा शिव्या देत होते. बऱ्याच लोकांना आपल्यापैकी माहीत पण असेल. तर यात असं काही हे नाही की त्यांनी जन्मभर बाबासाहेब जोपर्यंत हयातीत होते तोपर्यंत त्यांनी बाबासाहेबांचा तिरस्कार केला, त्यांना कमी लेखलं, त्यांना जातीवाचक शिव्या देत राहिले. आणखी याप्रमाणे त्यांनी ट्रीट केलं. हेडगेवर गेल्यानंतर गोळवलकर आले. गोळवलकर सुद्धा इट्स इंटरेस्टिंग टू सी हाऊ गोळवलकर कम्स इन. आणखी ऍक्च्युली हेडगेवर तेवढं काही त्यांनी त्यांच्या हयातीत काहीच केलं नव्हतं. फॉर्मेशन झालं होतं फक्त. आणखी RSS तेवढे काही कोणी नोंद पण केलेली नव्हती की काही खूप अशी ताकदवर संघटना आहे किंवा त्याला पोटेन्शियल आहे. ते फक्त अशा शाखा निर्माण केल्या आणि तिथे जाऊन आपल्या लाठा काढण्याचं प्रशिक्षण घेणं, बंधन करणं इथपर्यंत चालू होतं. खरं RSSला शेक देण्यात गोळवलकरचा हात होता. गोळवलकर अगेन आमच्या जवळपासचेच रामटेकला जन्म झालेला, इस्लाम कॉलेजमध्ये शिकलेला. असं खूप सांगण्यात येते की खूप ब्रिलियंट माणूस वगैरे होता नव्हता. एक वीरेंद्र झाली पुस्तक लिहिलं आहे गोळवलकर विषयी की दी मिथ ऑफ द मॅन बिहाइंड द मशीन म्हणून. तो वाचलं पाहिजे. ते त्यात गोळवलकरची जन्मकुंडली दिलेली आहे. इस्लाममध्ये तिथे इस्लाम म्हणजे ख्रिश्चन मिशनरीचं कॉलेज, तिथून त्यांना पटलं नाही. मग ते कॉलेज आपल्या BHU मध्ये गेले बनारस हिंदू विद्यापीठात. तिथे त्यांनी BSc केली बायोलॉजी, आणखी MSc पण केली. आणखी तिथे सांगण्यात येते की ते बायोलॉजीचे प्रोफेसर वगैरे होते नव्हते. ते एका तिथल्या लॅब असिस्टंट सुट्टीवर गेला होता, त्यामुळे ते त्याच्या जागी थोडे काम केलं लॅब असिस्टंटचं. आणखी त्यावेळेस हेडगेवर तिथे गेले त्यावेळेस नागपूरला त्यांनी थोडंसं त्यांना इन्फ्लुएन्स केलं तर नागपूरला आले.
त्याला सांगितलं की तू लॉ कर, कारण या संघटनेत लॉचं काम पडेल, आणि त्यामुळे त्यांनी LLB केली नागपूर युनिव्हर्सिटीमधून. आणखी आपलं RSSचं काम करायला लागले. RSSचं असं काही उल्लेखनीय काम नव्हतं. त्यांनी फक्त पहिल्यांदा काही बुक्स ट्रान्सलेट केली. ॲक्च्युली त्यांनी एक पुस्तक लिहिलं, वी ऑर आवर नेशन विथ द पॉइंट. ओके, हा पॉयझनस पुस्तक आहे. आम्हाला ते शोधून काढावं लागलं, कारण ज्यावेळेस हे सगळं काय चालू होतं त्यावेळेस हे पुस्तक कुठेच अवेलेबल होतं. त्यांनी जवळपास नष्ट केलेलं होतं. तर आय डग इट अप फ्रॉम द नॅशनल लायब्ररी कॅलकटा. त्यांना सुद्धा खूप दिवस लागले हे करायसाठी. मग एक कॉपी काढली शमशुल इस्लाम, आणि मी ते सगळं डिजिटाईज करून वेबसाईटवर टाकून दिले. तिथे त्यांना लपवायचं होतं. तर त्यांनी लपवलं कसं की त्यांनी सांगितलं की नाही हे मी, तर त्याचं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की लेखक गोळवलकर. पण त्यांनी नाकारलं की नाही, हे मी काय केलं, हे ट्रान्सलेट केलं. आपले बाबाराव सावरकर, GD सावरकर, गणेश दामोदर सावरकर, त्यांचं पुस्तक होतं राष्ट्रमीमांसा. त्याचं मी ट्रान्सलेशन केलं. बिकॉज ऑफ ॲव्हरेज एडिशन म्हणजे ते माझ्या नावाला टाकलं होतं. तर असं ते याप्रमाणे दिस इज देअर methodology, you know, when it actually doesn't click with people, etc., they would deny that they have done something wrong. So this continues, you know. तर हे असं झालं. मग त्याच्यातून हेडगेवारनी नोंद केली, आणि त्यांनी 39 मध्ये त्यांना कार्य सचिव कार्यवाह किंवा मुख्य कार्यवाह वगैरे असं काही मराठीत नावं असतात, ते बनवलं, म्हणजे जनरल सेक्रेटरी. 1940 मध्ये हेडगेवार मारण्याच्या आधी त्यांनी डिक्लेअर केलं की गोळवलकर होती दी चीफ. तर गोळवलकर त्या मधल्या काळात त्याच्यात सुद्धा त्यांना समाधान नव्हतं मिळालं. तर ते कलकत्त्याला जाऊन रामकृष्ण आश्रम जॉईन केलेला होता, आणि तो तिथे सुद्धा त्यांना बरोबर जमलं नाही. त्याचं सुद्धा रेकॉर्ड आपल्या धीरेंद्र झाच्या पुस्तकात आहे. ते त्यात मी जास्त खुलासा येणार नाही. पण त्यांचं योगदान RSSला बनवण्यात किंवा RSSला शेपअप करण्यात खूप होतं. म्हणजे आजची जी RSS आहे त्याचं पूर्ण काही आयडिओलॉजिकल शेप आहे किंवा स्ट्रॅटेजीज आहे वगैरे वगैरे, दॅट इज दी कॉन्ट्रीब्युशन ऑफ गोळवलकर. So this is the kind of okay. ही जी RSSची जन्मकुळी आहे ती आता आपण पाहतो की सुरुवातीच्या काळात बाबासाहेबांचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत RSS हे एकदम त्यांच्या विरोधात होते. त्यांना ते आवडत नव्हते, त्यांचा ते तिरस्कार करत होते. हे सगळं झालं. गोळवलकर नंतर एक आणखी किंग केले RSSच्या इतिहासामध्ये. गोळवलकर नंतर 73 मध्ये बाळासाहेब देवरस नावाचा माणूस सरसंघचालक होतो, आणि ही इज द स्ट्रॅटेजिक ब्रेन. गोळवलकर एक काय होते की रॅपिड माणूस होता. त्यांनी सगळं काही असं विषारी गोष्टी लिहिल्या. बंच ऑफ थॉट नावाचं एक पुस्तक आहे, ते वाचून पहा. त्याच्यातला बराचसा भाग जो ओरिजिनली त्यांनी लिहिला तो गाळून टाकला. आता तो मिळणार नाही तुम्हाला. त्यात सुद्धा बाबासाहेबांचे उतारे होते. माझ्याजवळ लिहिलेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे आपण पाहता येते. पण ते त्या ही वॉज व्हेरी रॅपिड. सो त्यांनी असं स्ट्रॅटेजिक माइंड नव्हते की RSSला त्यांच्या काळात RSS खूप फोपावली. जवळपास 50 संघटना, म्हणजे जो संघ परिवार आपण म्हणतो तो तयार झाला गोळवलकरच्या वेळेस. पण पहिल्यांदा जी स्ट्रॅटेजिक दिशा RSSला दिली ती देवरसने. देवरसला कळून चुकलं की हे आपण नुसतं आपल्यातच ठेवलं तर आपले काही याच्या पुढे जाणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी त्याचा खोलवर विचार करून असं हे केलं की या RSSला जोपर्यंत आपण बहुजन समाजात घेऊन जात नाही तोपर्यंत याला तेवढा काही अर्थ होणार नाही.
मधल्या काळात 51 मध्ये RSS जी कल्चरल ऑर्गनायझेशन होती, फक्त सांस्कृतिक संघटना म्हणून त्यांनी तयार केली आणि ते म्हणत राहतात, पण त्यांनी एक पॉलिटिकल पक्ष सुद्धा स्थापन केलेला होता, जनसंघ नावाचा. आपले श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे वगैरे त्यांनी फॉर्मली त्यांनी स्थापन केला, पण सगळं काही RSSनेच पुरवलं होतं. सगळे रिसोर्सेस RSSचे रिसोर्सेस होते. तर मग इथून सुरुवात होते. त्या स्ट्रॅटेजीज अशा की जोपर्यंत नाव दिस इज वी आर इन 70s, 73. So here on, Ambedkar was not in the scene. Ambedkar had died long back, and Dalit movement had actually gained. Dalit Panthers वगैरे वगैरे आपले तर दलित चळवळीला असा एक विशेष म्हणजे भूमिका आलेली होती. आणखी त्यामुळे दलितांना आत्मसात करणं, दलित कॉन्स्टिट्युएन्सी, दलित चळवळीचा असं सायक्लिकली की पडझड झाली, नंतर परत वर आली, याप्रमाणे चालत होतं. कारण अशी खूप मजबूत संघटना बाबासाहेबांनंतर उभारली नाही. RPIचे तुकडे झाले, नंतर दलितांनी त्याला एकत्रित करून थोडा उफान आणला, परत ते गेली, परत आली, अशा तऱ्हेनं. पण दलित एक संघटना किंवा दलित एक समूह, संघटित समूह म्हणून ऍक्च्युली तिथे होता. तर त्यामुळे बाबासाहेबांना आत्मसात करणं, त्यांनी बऱ्याचशा लोकांना असं आत्मसात करणं सुरू केलं. महात्मा गांधी त्यापैकी एक, सुभाषचंद्र बोस पेशी विवेकने सांगितलं त्याप्रमाणे असे बरेच लोक आहेत. भगतसिंग सुद्धा त्यांनी हात मारून पाहिला, पण भगतसिंग जमले नाही. अशा तर मग इथून सुरू होते ही कहाणी की बाबासाहेब संघाच्या प्रातस्मरणीयांमध्ये त्यांची दाखल केल्या जाते. आणखी बाबासाहेब कसे आपले हिंदूवादीच होते, त्यांनी बौद्ध धर्म घेतला, दुसरे धर्म घेतला नाही. त्यामुळे हिंदू धर्म म्हणजे त्यांना कसं हिंदूचं जे कल्चरल अस्तित्व होतं किंवा संघटन होतं त्याला छेद करायचा नव्हता वगैरे वगैरे. हिंदूचं ही वॉज द ग्रेटेस्ट बेनिफॅक्टर ऑफ हिंदूज म्हणून त्याची इमेज हळूहळू हळूहळू प्रोजेक्ट करायला लागले. आणि आंबेडकर started getting satanized. 1902 मध्ये ऍक्च्युली 2002 मध्ये 7 राज्यांमध्ये असेंब्लीचे इलेक्शन्स होते. आठवत असेल पुन्हा तर त्यावेळेस UP मध्ये विनय कटियार BJPचे अध्यक्ष होते आणि त्यांनी बाबासाहेबांचं थॉट्स ऑन पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया दुसरी आवृत्तीचं ते नाव होतं. तेच पुस्तक घेऊन ते निवडणूक प्रचारात दाखवत होते की बाबासाहेब हे मुसलमानांच्या कसे विरोधात होते. ओके, असा मोठा अपप्रचार सुरू झालेला होता. दॅट वॉज द फर्स्ट ऑफ टाइम्स दॅट आंबेडकर ऍक्च्युली केम ऑन टू द सीन. अँड त्यावेळेस मला वाटलं म्हणजे लोकांनी सुद्धा UPतून वगैरे त्यावेळेस फोन यायचे की हे खरोखर आहे का, कारण बाबासाहेब म्हणजे दलितांनी सुद्धा वाचलेला नसतो, तो एक प्रॉब्लेम असतो ना. तर थॉट्स त्या पाकिस्तानमध्ये विनय कटियार एवढा कॉन्फिडन्स सांगतो हे खरं आहे का. तर मला माहित होतं की हे खरं नाही आहे. सगळ्यांना बाबासाहेब काही मुसलमानांच्या विरोधात वगैरे नव्हते. त्यावेळेस मला त्यावेळेस खूप फुलं जायचे की मी 4 दिवसात एक आंबेडकर मुस्लिम नावाची एक पुस्तकं लिहिली. त्या सगळे जे 11 पॉईंट म्हणजे त्यांच्या पूर्ण गोष्टातून शोधून काढलेले 11 पॉईंट की काय म्हणत आहे ते बाबासाहेबांना कसं ते ऍक्च्युली डिस्टॉर्ट करत आहे, विकृतीकरण करत आहे. त्याप्रमाणे मग मी त्या प्रत्येकाचा उलगडा करून पुस्तकाचे रेफरन्सेस देऊन वगैरे ते पुस्तक छापलं. आणि तिथे इतकं समथिंग लाईक ट्रिकी होतं, पण तरी सगळ्या भाषेत ट्रान्सलेट झालं. आणखी पाकिस्तानमध्ये when I went to Pakistan that time it was best seller in Pakistan. तर that's okay. Most of 11 points I had taken to refute. And हे आता 22 साली परत
म्हणजे 2022 मध्ये ज्यावेळेस आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस परत त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेस 14 एप्रिल जयंतीच्या वेळेस परत 11 पॉईंट नेमके 11 पॉईंट परत काढले आणि ती बाबासाहेबांचा आपण प्रचार सुरू केला. आता आपण थोडंफार समाचार घेऊया की हे कसे पॉईंट्स आहेत. तर एक तर पाकिस्तानच्या पुस्तकाला संबोधन करतात. आंबेडकर क्रिटिसाइज्ड काँग्रेस फॉर बीइंग प्रो मुस्लिम्स रिगार्डिंग पार्टिशन ऑफ रिलीजियस लाईन्स. ही बाबासाहेबांनी काँग्रेसवर टीका केली की ते प्रो मुस्लिम्स होते, म्हणजे मुस्लिम दार्जिने होते अशी RSS ची टीका. आता हे खरं आहे का? तर ऍक्च्युली हे बाबासाहेब त्याच्या उलट काय म्हणते की ही अक्युज काँग्रेस ऑफ एलिनेटिंग मुस्लिम्स. कारण ज्यावेळेस 37 मध्ये इलेक्शन झाले, याची पाकिस्तानचा इतिहास आपण बघतो म्हटलं तर 37 चे जे इलेक्शन्स आहेत पहिल्यांदा इथे प्रोव्हिन्शियल असेंब्लीजला सत्ता देण्यात आली आणि 37 चे इलेक्शन झाल्यानंतर मग राज्य स्थापन झाले. त्यावेळेस असं होतं की काँग्रेसनी मुस्लिम म्हणजे एक सत्ता काय म्हणतात शेअर करणं अशा या प्लॅटफॉर्मवर ते इलेक्शन लढले गेले. आणखी पण नंतर मग काँग्रेस विसरली आणि सगळीकडे आपली सत्ता स्थापन केली, सरकार स्थापन केली. आणखी त्यांनी बाकीच्या ज्या पार्टीज होत्या त्यांना काही पण सोडलं नाही आणि त्यांना उलट म्हणजे हरॅस केलं. जिथे मुस्लिम कम्युनिटी होतं तिथे मुसलमानांना जात झाला. तिथे बाबासाहेबांचा पक्ष जो होता ILP हा सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून उभारली होती. त्यावेळेस बाबासाहेबांना सुद्धा तेच अनुभव यायला लागले. आणखी मग जिन्नांनी काँग्रेसनी ज्यावेळेस रिझाईन केलं त्यावेळेस जिन्नांनी तो एक डेलिव्हरन्स डे म्हणून साजरा केला आणि बाबासाहेब सुद्धा त्याला पाठिंबा दिला होता. ऍक्च्युली पाकिस्तानची सुरुवात किंवा जेव्हा एलिनेशन आहे मुस्लिम लीगचं पाकिस्तानच्या मागे याची सुरुवात ऍक्च्युली इथून होते की काँग्रेसनी मुस्लिम लीगला फार असं प्रताडित केलेलं होतं आणि त्यांनी सामंजस्यानं हे म्हणजे एका सामावून घेणं म्हणतात ना, जसं त्याप्रमाणे त्यांनी ट्रीट केलं असतं तर मुस्लिम लीग तेवढी दुरावली नसती आणि त्यामुळे इव्हन पाकिस्तान लढलं नसतं. हे ऍक्च्युली बाबासाहेबांनी पाकिस्तानच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. पण यांनी काय केलं तर पुन्हा विकृतीकरण करून सांगतात की नाही, काँग्रेसला त्यांनी म्हणजे काँग्रेस ही मुस्लिम दार्जिने आहे असं बाबासाहेबांनी लिहिलं. त्या तऱ्हेनं असं आपल्याला सांगता येते की किती असं म्हणजे किती खोटं बोललं जातं. दुसरी गोष्ट आहे की बाबासाहेब हे युनिफॉर्म सिव्हिल कोड याचे खूप खंदे पुरस्कर्ते होते. आता ही गोष्ट खरी आहे की बाबासाहेबांना वाटत होते की एक सिव्हिल युनिफॉर्म असं एक सगळ्यांसाठी सिव्हिल कोड असायला पाहिजे असं बाबासाहेबांना वाटत होतं. आणखी बाबासाहेब ज्यावेळेस हिंदू कोड बिल पेश करत होते ते एक पहिलं पाऊल होतं त्याच्याकडे. कारण हिंदू समाजातूनच आपण पहिल केली तर दुसरे सुद्धा लोक मग मानतील की ओके काय हरकत नाही, कारण हिंदूंचा एक सिव्हिल कोड तयार झालेला आहे तर आपण सुद्धा त्या कोडमध्ये आपण काही हरकत नाही की एक सामान्य कोड असायला पाहिजे म्हणून. पण आपण इतिहासात शिरतो तर त्यांनी काय केलं, RSSचा रिस्पॉन्स काय होता या हिंदू बिल प्रमाणे आधी सुद्धा मी सुचवलं त्याप्रमाणे त्यांनी असा कडाडून विरोध केला की काँग्रेसमधले हिंदू सुद्धा बाबासाहेबांच्या विरोधात गेले. पण तो एक एकदम कडवा विरोध ऍक्च्युली त्यावेळेस प्रगटला की बाबासाहेबांना जातीवाच्या शिव्या देणं, बाबासाहेबांचा पुतळा जाळणं, बाबासाहेबांना म्हणजे असं गलिच्छ लिहिणं वगैरे वगैरे आणि सगळ्या ऑल दिस प्लेथोरा इज ऍक्च्युली गिव्हन इन द बुक. एक अक्षय मुकुल यांचं पुस्तक आहे की गीता प्रेस, त्यांनी एका फोकस केलेलं आहे गीता प्रेस अँड मेकिंग ऑफ हिंदू इंडिया.
असं एक पुस्तकाचं टायटल आहे. त्या पुस्तकात तसं खूप तपशीलवारपणे दिल्या गेलेलं आहे की त्यांनी बाबासाहेबांना कसा तीव्रपणे त्यावेळेस या लोकांनी विरोध केलेला होता. नंतर काय लिहितात की बाबासाहेबांनी आर्टिकल 370 त्यांचा एक प्रिय विषय आहे तो त्यांना अपोज केलं. हे सुद्धा थोडं खरं आहे, कारण दोन प्रकारे RSS हाताळते. एक तर काय करा की जे काही थोडंफार खरं वाटेल असं करा, त्यामुळे त्याच्या ओघात मग खूपसं काही खोटं सुद्धा सामावून घेऊ शकतो आपण. त्याप्रमाणे ते काही गोष्टी अशा आहेत की ज्या थोड्या खऱ्या आहेत, बेशिरी खऱ्या आहेत, पण त्याला थोडंसं डिस्टॉर्ट करून पेश करणार, सो दॅट देअर आफ्टर दे कॅन ॲक्च्युली पुट इन व्हाईट लाईज इन टू दॅट अँड देन कॅरी ऑन विथ देअर ओन अजेंडा. तर आर्टिकल 370 सुद्धा एक प्रकारे बरोबर आहे की बाबासाहेबांचा तसा विरोध होता. त्यांनी हे सुद्धा की त्यांनी ड्राफ्ट करायला नकार दिला होता की तुम्ही ड्राफ्ट करा. आता खूपशा असा तपशील काही रेकॉर्डेड नसतो, पण असं सांगण्यात येते की बाबासाहेबांनी सांगितलं की आय नॉट ड्राफ्ट इट अँड दे ही ॲक्च्युली डेलिगेटेड इट बी ड्राफ्टेड बाय अदर्स. बट हे काही महत्वाचं नाही, कारण आर्टिकल 370 हे कोणाच्या डोक्यातून आलेलं नाही, ही ॲक्च्युली कंडिशन होती. जे काश्मीरचं भारतात हे झालं, मर्ज झालं, त्यावेळेस हरी सिंग त्यावेळेस राजा होते, आणि त्यांची ही अट होती की पाकिस्तानचं अस्तित्व सेपरेट असायला पाहिजे काही काळापर्यंत सुद्धा. मग इन कोर्स ऑफ टाइम समजा काश्मीरींना वाटलं की आम्ही आता त्याची वेगळेपणाची गरज नाही, तर मग ठीक आहे की मग आपण हे करूया. तर तोपर्यंत ते वेगळेपण राखण्यासाठी त्यांनी 370 आर्टिकल 370 ची तरतूद केलेली होती. तर ह्यात काही म्हणण्यात स्वारस्य नाही की बाबासाहेब त्याच्या विरोधात होते किंवा काही कोणी काही केलं असतं तरी आर्टिकल 370 वॉज रिक्वायर्ड अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ merger. So this also is creating sort of, it also creates something like a confusion in people's mind. Yeah, Article 370 BJP अपलोड करते आणि बाबासाहेबांनी त्याला विरोध केला होता म्हणजे बाबासाहेब आमचेच, याप्रमाणे हा पर्पज तो सर्व होतो या खोटेपणातून सुद्धा. नंतर बाबासाहेबांना असं सांगण्यात येते की बाबासाहेब किती nationalist होते. Nationalist, yes, he was, but not the Hindu brand of nationalism, the cultural nationalism किंवा हिंदू nationalism ते नव्हते ते. आता हे कसं पाहायचं की बाबासाहेबांचा नॅशनलिझम होता तो ऍक्च्युली स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या तत्वत्रयीवर आधारलेला होता. बाबासाहेबांचं जीवनाचं सूत्र होतं. त्यांनी डेमोक्रेसीला या तऱ्हेनं डिफाईन केली. त्यांचं नॅशनलिझम सुद्धा ते तोच होता. याप्रमाणे बाबासाहेबांनी त्यांना खूप आपलं हे दिलं. पण RSSच्या ब्रँडचा तो राष्ट्रवाद नाही म्हणता येणार. RSSचा राष्ट्रवाद होता त्याच्या एकदम विरुद्ध. त्यांना जी चातुर्वर्णीय वगैरे व्यवस्था असायची त्या धर्तीवर इथला राष्ट्रवाद हे करायचा होता. आणखी त्याला ते कल्चरल नॅशनलिझम वगैरे कारण भारतात एक अंडरलाईन कल्चरल स्ट्रीम आहे ती या अखंड भारताला धरून चालते वगैरे वगैरे. तर त्या तऱ्हेचा त्यांचा राष्ट्रवाद होता आणि तो त्यांना बाबासाहेबांचा राष्ट्रवाद तो नव्हता. RSS चा राष्ट्रवाद हा वंशभेदार. आता सुद्धा त्याच्यात काही विषय बोलण्याची गरज नाही, कारण त्यांना काय पाहिजे आहे ते की इथले जे मुस्लिम्स आहेत, हे ख्रिश्चन्स आहेत, ते ऍक्च्युली सावरकरांच्या पितृभूमी पुण्यभूमी फॉर्म्युलातून येतात की दीज आर द अदर्स ऑफ आवर इंडिया अँड गोलवलकर कॉन्ट्रीब्युशन इज दॅट ही ऍक्च्युली ऍड्स कम्युनिस्ट. तीन इंटरनल शत्रू जे आहे ते तिसरा वाला गोळवलकरचा कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हे जे आहे ते इथून चालू होतं
की आता सुद्धा त्यांनी काहीतरी घटना लिहिली म्हणे कोणी साधू संतांनी मिळून आणि त्यात की बाकीच्या हिंदू सोडून दुसऱ्यांना सिटिझनशिपचा अधिकार नसणार किंवा वोटिंगचा अधिकार नसणार वगैरे वगैरे वगैरे. ते ऍक्च्युली या लोकांना वगळून पाहतात आणि त्यांना दुय्यम सिटिझन किंवा न सिटिझन म्हणजे अनागरिक सारखं ट्रीट करा. तुम्हाला राहायचं असेल तर राहा, पण ही ह्या कंडिशनवर तुम्ही राहू शकाल असा ह्यांचा हा राष्ट्रवाद आहे. म्हणजे पूर्ण हिंदूंसाठी सगळं काही आणखी तटच होतं. नंतर त्यांनी म्हणजे पाचवं एक सांगतो मी. पाचवं सांगतात की ते 25 नोव्हेंबर 1949 मध्ये त्यांनी कॉन्स्टिट्यूशन शेवटचं भाषण केलं होतं. त्यात त्यांनी ते लेफ्टिस्ट आयडिओलॉजीला संपूर्ण विरोध केला होता. आता तुम्ही ते भाषण फार सहजपणे उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन पहा की तिथे ऍक्च्युली कुठेच होता असा उल्लेख नाही आहे की लेफ्टला त्यांनी अपोज केलं होतं. बाबासाहेबांना नेहमीच त्यांच्या मनात जी मार्क्सिस्ट फ्रेमवर्क आहे वगैरे किंवा सायंटिफिक सोशलिझम वगैरेचा फ्रेमवर्क आहे त्याच्याविषयी त्यांना शंका होती आणि त्याने नेहमीच त्याला हे केलं की त्याच्यात काही काही शब्द आहेत आणि की वर्ड्स आहेत की डिक्टेटरशिप टॉलिटरी ते बुद्धांना मार्क्समध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की ह्या गोष्टीवर त्यांचा विरोध होता. पण ते स्वतःच समाजवादी होते हे ते सांगत नाही. आणखी व्हॉट इज लेफ्ट? लेफ्ट म्हणजे असतं काय? लेफ्ट आणि राईटमध्ये डेफिनेशनली आंबेडकर आणि दलितात सुद्धा हा संभ्रम आहे की नाही आम्ही लेफ्ट, बाबासाहेब लेफ्टच्या विरोधात होते किंवा लेफ्ट म्हणजे आमचा शत्रू. म्हणजे प्रत्यक्षात दलितांचा सगळ्यात मोठा आज शत्रू जे पढे लिखे दलित आहेत ना त्यांचा एक शत्रू असतो तो लेफ्ट. वी विल नॉट टच देम विथ अ बाबू फूल. ओके, बीजेपीच्या विशाल आम्ही शय्यासोबत करू पण लेफ्ट नको. पण तुम्ही काय आहात? व्हॉट आर यू? त्यांना विचारलं तर ऍक्च्युली एंटायर राजकारण बाबासाहेबांचं राजकारण हे लेफ्ट होतं. त्या लेफ्टमध्ये पार्टिशन्स असतात. लेफ्ट मीन्स डझंट मीन दॅट यू आर रोल ऑफ समथिंग लाईक मार्क्सिस्ट or Maoist or somebody. It doesn't mean that. Left is who talks about the focus, ज्याचा फोकस आहे की लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी किंवा प्रोग्रेसिव्ह व्हॅल्यूज किंवा ह्या अशा गोष्टी आहेत ज्या प्रो पीपल गोष्टी आहेत ह्याच्यावर आधारित जे राजकारण असते ते लेफ्ट राजकारण असते. आणखी बाकी जे अथॉरिटेरियन किंवा नॅशनलिस्ट किंवा रिलिजियस बेस वगैरे किंवा फेथ याच्यावर जे राजकारण करतात त्यांना राईटिस्ट म्हणतात. ही बेसिकली या राईट आणि लेफ्टची डेफिनेशन आहे. याच्यात इतकं लोकांना हे असतं. एनिवे, this is what it is. That Ambedkar did not speak, or Ambedkar never against left per se. बाबासाहेबांचं स्टेट्स इन मायनॉरिटी पुस्तक हे सोशलिझमवर आधारित होतं, सेक्युलरिझमवर आधारित होतं की धर्माची पॉलिटिक्समध्ये सरमिसळ करणं त्यांना पसंत नव्हतं. तर ह्या गोष्टी थर्ड गोष्टी आहेत पण त्यांना ते कसं डिस्टॉर्ट करतं त्याचं हे आहे. नंतर सांगतात की बाबासाहेबांचे सेक्युलरिझम विषयीचे व्ह्यू RSS चे मिळतेच विरुद्ध होते. आता हे एक एकदम साफ खोट आहे. ओके, याचा डोलारा याच्यावर उभारलेला असतो की बुद्धिझम आहे तो भारतीय धर्म आहे. बुद्धिझम हा हिंदूचीच एक शाखा आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी हे केल्यानंतर हा देश हिंदूंचाच असायला पाहिजे जेणेकरून म्हणजे जैन, बौद्धी, सिख्स वगैरे वगैरे यांना स्वतंत्र अस्तित्व नाही ते हिंदूचाच भाग आहे. त्यामुळे ठीक आहे की ज्यावेळेस आपण हिंदू राष्ट्र म्हणतो तर अपसुक हे सगळे पंथ वगैरे त्यात येतात याप्रमाणे. दॅट इज व्हॉट देअर सेक्युलरिझम इज. आंबेडकर वॉज नेव्हर सबस्क्राइबड टू दिस काइंड ऑफ पॉइझनस ओपिनियन. सावरकर विषयी मग नंतरची गोष्ट आहे कसं डिस्टॉर्ट करतात. बाबासाहेबांनी सावरकरांनी ज्यावेळेस एक रत्नागिरीला टेम्पल बांधलं होतं त्यावेळेस बाबासाहेबांना निमंत्रण पत्र पाठवलं होतं. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला रिस्पॉन्समध्ये उत्तर दिले की माझ्या कामामुळे येऊ शकत नाही पण ओके. त्यांनी बरंचसं काही त्याच्यात लिहिलं की ओके
धडपड आहे, चालली आहे वगैरे वगैरे काही. पण त्यांनी सांगितलं की तू जो आपल्या याचा हिंदू समाजाच्या पुनर्रचनेचा वगैरे गोष्ट करतो, ती गोष्ट चांगली आहे. पण जे चातुर्वर्ण्याचं जे जार्गन वापरतो ते काही बरोबर नाही. ऍक्च्युली ह्या गोष्टी अंडरलाईन करायला पाहिजे की बाबासाहेबांनी हे औपचारिकपणे कोणी लिहितो, तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही काही त्याला शिवाय देत नाही डायरेक्टली. पण शेवट बाबासाहेब लिहितात की तू जे आपलं ह्याचं चालवलं आहे, चातुर्वर्ण्याचं जार्गन यूज करतो प्रत्येक गोष्टीमध्ये, हे काही बरोबर नाही. मला आशा आहे की कालावकात तू हे सगळं विसरशील, चातुर्वर्ण्य विसरशील आणि मग याच्यावर येशील. त्यांनी म्हणजे that you still use the jargon of Chaturvarna, इंग्रजीत लिहिलेलं पत्र, although you qualify it by basing it on merit, is rather unfortunate. However, I hope that in the course of time you will have courage enough to drop this needless and mischievous jargon. Okay? तर काय बाबासाहेबांनी सावरकर सारखेच होते. So this is the way they certainly kind of distort everything. On eradicating caste discrimination, म्हणजे जातीच्या निर्मूलनाविषयी ते म्हणतात परत की सांगा की बाबासाहेबांचे व्ह्यूज सगळे एकसारखेच आहेत. आता फक्त एक गोष्ट सांगू शकतो याच्याविषयी, बाबासाहेबांचं हे होतं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जातींचा नायनाट, विनाश. आणखी यांचं काय म्हणणं असतं जातीच्या संदर्भात? समरसता. समरसता काय असते की ए सोशल हार्मनी. All these castes are not bad. Provided they live in harmony, the age they are living in something like an imagined period. Okay? So until all these kinds of things happened, actually caste remained and they were in harmony. Only Musalman येऊन त्यांनी डिस्टर्ब केलं, इंग्रज आले त्यांनी डिस्टर्ब केलं, अदरवाईज देश पूर्ण एकदम समरसतेत होता. असं त्यांना पाहिजे आहे, त्यांना ही पॅराडाईम पाहिजे. ते बाबासाहेबांना मान्य नव्हतं. जातींना मरायला पाहिजे हे बाबासाहेब म्हणत होते. बाबासाहेब दुसरं एक हे करतात की बाबासाहेबांची इंडियन कल्चरमध्ये फेथ होता. येस, बाबासाहेबांची फेथ होती. परत ते अर्ध सत्य असल्यासारखं ना की बरोबर वाटेल की हा होतं काय काय आहे. बाबासाहेबांनी लिहिलं the very first essay Ambedkar writes about, like there is something like a culture which is uniform across India, Indian subcontinent rather. तर ते लिहितात. पण बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं की बाबासाहेबांना असं हिंदू कल्चर मान्य होतं की त्यांना सगळ्यात इथे कल्चरल ऍक्च्युली कल्चरली आहे, इथे कॉम्बिनेशन ऑफ कल्चर्स त्याच्या समुदायाने जे कल्चर बनलं होतं ते बाबासाहेबांना मान्य होतं, असं बाबासाहेबांचं मत होतं. पण नाही, ते ऍक्च्युली असं सांगतात की that म्हणजे आंबेडकर was just wearing what our son wanted. नंतर बाबासाहेब always considered Islam and Christianity as foreign religions. हे सुद्धा एक त्यापर्यंतच म्हणजे अर्धसत्यासारखं वाटते की yes, these are foreign religions to India as far as Indians are concerned, but that Ambedkar did not mean beyond that. जसं ते त्यांना म्हणून ते आदर करतात त्या तऱ्हेने बाबासाहेबांना कधी त्यांनी कसं लिहिलं नाही किंवा त्यांना तसं वागवलं नाही. Last one was unanimous about Aryans being Indian origin. Again, that is a non-point because okay, जसे हे ठासवतात की आर्यन आपल्याच ह्याच्यातून आलेले आहेत वगैरे वगैरे की भारतीयच होते अनलाईक लोकमान्य टिळक. तर बाबासाहेब सुद्धा म्हणाले की नाही नाही हे आर्यन वगैरे बाहेरून आलेले नाही, ते इथलेच लोक होते वगैरे वगैरे. अँड as a matter of fact now the science, the genetic science actually disproves it.
that there were lots of people coming from outside, and even something like Aryans actually came from Central Asia. Genetically असं प्रूव्ह होते हे लोंढे कोणत्या काळात आणि कोणत्या जेनेटिक स्टॉक घेऊन आलेले आणि कुठे गेले ते नंतर आणि कसे मिसळले याचं जेनेटिक मॅपिंगमध्ये सगळं काही क्लिअर होते. आता ते मॅपिंग बऱ्याचशा प्रमाणात अवेलेबल आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण हा एक नॉन पॉईंट आहे, पॉलिटिकली इज अ नॉन पॉईंट, सो वन नीड नॉट टेक इट सिरियसली. आता हे झालं, हे थोडंसं विकृतीकरण झालं बाबासाहेबांचं अर्धसत्य किंवा असं थोडंसं आत्मसात करून विकृतीकरण करण्यात ह्या गोष्टी आल्या. अगदी काही काही गोष्टी आहे सरळ सरळ धादांत खोटंपण आहे, जे व्हाईट लाईज बोलू शकतो आपण, अशा गोष्टी आहेत. ह्या बहुतेक गोष्टी मी पुस्तक यासाठी असल्या की हे पुस्तक त्याच्या पुढे कारणीभूत आहे. डॉक्टर आंबेडकर और सामाजिक क्रांती की यात्रा, ऍक्च्युअली मला हिंदी मिळालं, मला मराठीत अवेलेबल नाही बहुतेक. तर ह्या पुस्तकात हे दत्तोपंत बापूराव ठेंगडी, आमच्याच वर्धेजवळचे आर्वीचे, त्यांनी असं काही बाबासाहेबांविषयी लिहिलं की यू वुड बी झॅप्ड and you would be totally confused about everything. तर हे लिहितात की आंबेडकर कसे संघाशी जवळचे होते, त्यांना संघात काय चाललेलं फार जवळून माहीत होतं, त्यांना खूप हे करत होते. देन दत्तोपंत ठेंगडी ते बाबासाहेब त्यांना ब्लू हेड बॉय म्हणून ट्रीट करायचे, म्हणजे एक लाडका मुलगा म्हणून ट्रीट करायचे. आणखी त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये जनरल सेक्रेटरी होते. आता हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या थापा आहेत, त्या थापा ऍक्च्युली पाहून इव्हन बरेचसे लोक कन्फ्युज होऊन जातील. तुम्हाला माहित असेल की हिटलरचा एक प्रोपगंडा मिनिस्टर होता, डॉक्टर जोसेफ गोबेल्स. त्यांनी सांगितलं होतं की यू at a big enough lie, 1,000 times it becomes truth. म्हणजे एक खूपसं मोठं बिग इनफ lie म्हणजे खूपसं म्हणजे जे धादांत खोटं आहे असं तुम्ही बोला आणि त्याला 1000 वेळ रिपीट करा, ते सत्य बनतं. हाच एक फॉर्म्युला आहे, यु नो, की सच ए बिग इनफ lie दॅट दत्तोपंत ठेंगडी हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी होते. आता याला काय म्हणावं. आणि दत्तोपंत ठेंगडी सांगतात त्या पुस्तकात की त्यांना त्यांची बाबासाहेबांशी पहिल्यांदा ओळख अशी झाली की आवळे बाबू, त्यानंतर नागपूरचे लोक काय काय होते कवाडे वगैरे वगैरे. त्यात आर.एस. गवईचं पण नाव आहे की आर.एस. गवई वॉज अ बॉय दॅट टाइम, ही वॉज नॉट अ लीडर इव्हन. सो त्यांचं पण नाव आहे की यांच्या बाबत बाबासाहेबांची ओळख झाली. आणखी मग बाबासाहेबांच्या ते आतल्या गोटात वगैरे शिरकाव झाला. आणखी बाबासाहेबांनी त्याचे खूप आपले लाड केले नाही. प्रॉब्लेम हा आहे की शेड्यूल कास्ट फेडरेशन पहिला बरखास्त करून शेड्यूल कास्ट फेडरेशन बाबासाहेबांनी स्थापन केला, त्यावेळेस ते ऍक्च्युली जातीय संघटना होती. फक्त तिथे शेड्यूल कास्ट नावाचेच लोक फक्त त्याचे मेंबर होऊ शकत होते. तर दत्तोपंत ठेंगडी हॅड टू बी अ महार फॉर समवन लाईक दॅट. आणि दत्तोपंत पंत हे काही महार नसतात. त्याची जोक, यु नो. आणि भंडाऱ्याच्या इलेक्शनमध्ये त्यांनी सांगितलं की भंडाऱ्याच्या इलेक्शनमध्ये बाबासाहेबांचे ते इलेक्शन एजंट होते. ऍक्च्युली भंडाऱ्याच्या इलेक्शनची ही कथा आहे की श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे होते, त्यांना काही तिथे स्थान नव्हतं जनसंघाला त्यावेळेस. तर आपण म्हणून जनसंघानं बाबासाहेबांना पाठिंबा दिला. बाबासाहेबांनी तो नोट पण केलेला आहे कुठे, बाबासाहेबांच्या याच्यात कुठे पण नोट नाही आहे की त्याचा पाठिंबा वगैरे. पण दॅट इज ट्रूथ दॅट जनसंघ हॅड डिक्लेअर्ड सपोर्ट टू आंबेडकर्स कॅन्डिडेचर. तर हे म्हणतात की मी तिथे मुख्य हे होतो आणि त्याच्यामुळे आम्ही इतका मोठा प्रचार चालवला होता की बाबासाहेबांना जी मतं मिळाली ती महाराजांच्या मतापेक्षा कितीतरी जास्त होते, त्यामुळे बाबासाहेब खूप खुश होते. आता बाबासाहेब खुश नव्हते हे लिहिलं गेलेलं आहे भंडाऱ्याच्या. हे लॅमेंटेड रिझल्ट्स. सो बट नाही,
हे चालतं, कारण तुम्ही हजारदा खोटं बोलल्यानंतर ते खरं मत होईल. हे गोबेल्सने सांगितलं होतं. गोबेल्सला खूप मान आहे RSS मध्ये. So this is the way they actually propagate the lies that Ambedkar was impressed by RSS. पूर्ण वाईट lie आहे, म्हणजे सबसे खोटं. RSS विषयी बाबासाहेब लिहितात. ऍक्च्युली माझ्याजवळ उदाहरण आहे, त्याच्यात जाऊन स्पष्टपणे लिहितात शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मॅनिफेस्टोमध्ये की आम्ही अलायन्स कोणत्या कोणत्या पक्षाबरोबर करायचं, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही कम्युनल पक्ष, आणि नाव दिलेलं आहे हिंदू महासभा RSS यांच्याशी कधीही आम्ही अलायन्स करणार नाही. तर प्रश्न मिळतो, पण नाही, कारण ते एक वाक्य आहे फक्त. कुठेतरी आपण तुम्ही हजारदा वेळ बोलू शकता, म्हणजे 1000 पुस्तकं काढून. आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन अँड भारतीय जनसंघ हे मला वाटतं सेकंड लाय म्हणून मी लिहिलं. त्याचप्रमाणे होतं भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन आणखी जनसंघाचं इलेक्शन अलायन्स झालं होतं MP मध्ये. हे त्यापैकी लाय आहे की हे कधीच झालेलं नव्हतं, काहीच नव्हतं त्यात, आणि शक्यता पण नव्हती, कारण बाबासाहेबांनी आपल्या मॅनिफेस्टोमध्येच डिक्लेअर केलेलं होतं की अशा कम्युनल ऑर्गनायझेशनशी किंवा पक्षाशी आमचं कधी अलायन्स होणार नाही, शेड्यूल कास्ट फेडरेशनचा अलायन्स होणार नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण जाऊ द्या. नाही, नंतर सांगतात की बाबासाहेबांच्या भेटीविषयी, आणि त्या भेटी बऱ्याच हे आहे की हे सुद्धा सांगण्यात येते की बाबासाहेबांचं आणखी हेडगेवारांचं खूप सख्य होतं, खूप घनिष्ठ मैत्री होती. ऍक्च्युली आंबेडकर, according to the documentation, Ambedkar met or Hedgewar met Ambedkar, vice versa, फक्त एकदाच भेटले, आणि ते सुद्धा पुण्याला. ते म्हणतात की बाबासाहेबांनी RSSच्या शाखेला भेट दिली होती पुण्याला 1900, ते लिहितात 1935 वगैरे, कोणी 1939 लिहितो वगैरे वगैरे, 1938 मध्ये भेट दिली होती. And that was in the पार्श्वभूमी of something like 1937 election. ILP आणखी एक गडकरी नावाचे माणूस हे होते कॅन्डिडेट, त्यांचे ते निवडून आले होते. त्याच्या घरी बाबासाहेब गेले पुण्यात, आणि तिथे हेडगेवार पण होते. त्यावेळेस त्यांची भेट झाली. त्या इंडिपेंडंट लेबर पार्टीचे गडकरी निवडून आले होते ना त्याच्या. या ऍक्च्युली भाऊसाहेब विनायक आत्माराम गडकरी, करेक्ट. ओके. त्यांच्या घरी बाबासाहेब गेले, त्यावेळेस हेडगेवार पण तिथे होते. त्यामुळे अनायासे त्यांची भेट झाली, आणि मग तिथे त्यांचा एक कॅम्प चालू होता एका शाळेत. तिथे त्यांनी ते म्हणे की जाऊ, तर मग हे सगळे लोक तिथे गेले, बाबासाहेबांना बोलायला लावलं. बाबासाहेबांनी भाषण केलं, आणि तो मिलिटरी ट्रेनिंगवर कॅम्प होता. तर बाबासाहेबांनी मिलिटरीच्या संबंधात फक्त त्यांना उद्देशून भाषण केलं वगैरे वगैरे. ही गोष्ट खरी आहे, थोडी विस्तृतपणे आमच्या बाबासाहेबांच्या लिखाणात आलेली नाही, पण ही खरी आहे. पण त्याचं काय भांडवल केलं या लोकांनी की हेडगेवारांशी बाबासाहेबांचं खूप सख्य होतं. त्यानंतर तिथे शाखेत जाऊन त्यांनी संघाची खूप वाहवा केली की संघ खूप चांगलं काम करतो, आणखी संघामध्ये कसे जाती पलीकडे लोक एकत्रपणे राहतात, जाती कोणी विचारत नाहीत वगैरे वगैरे. आता तुम्हाला सांगतो की 1935 मध्ये, नाही 34 मध्ये, ही गोष्ट 1938 ची सांगितली मी. 1934 मध्ये जनतेचा पत्रकार, जनता बाबासाहेबांचं पत्रक होतं,
त्या पत्रकात एक शेलारी नावाचा नागपूरचा माणूस लिहितो, जो जनसंघात म्हणजे त्या संघाच्या शाखेत जायचा, बरेचसे लोक जात होते त्यावेळेस. तर तो लिहितो की संघाच्या याच्यात कसा जातीचा भेदभाव पाळला जातो हे त्याच्यात पूर्ण असं विस्तृत हे आहे. आणि जनता पत्रात ते 1934 मध्ये ते पत्रक आहे. म्हणजे असं की बाबासाहेबांना हे माहीत नव्हतं असं नाही की संघात चालते काय. आणि बाबासाहेबांना हे असंही माहीत होतं की हे सगळे जी ब्राह्मणांची पद्धत आहे, अगेन ब्राह्मण म्हणजे आय एम डिस्टिंग्विशिंग ब्राह्मण फ्रॉम ब्राह्मणवादी ब्राह्मण आणि नवादी ब्राह्मण. तर त्यांची जी पद्धत आहे त्याप्रमाणे आपण हे चाललं पाहिजे की हे लोक दाखवतात एक आणि करतात काय एक. तर याप्रमाणे हे सुद्धा बाबासाहेबांना एवढे घोडसट नव्हते, त्यांना माहीत होते की कारण चालतंय काय. एक औपचारिकपणा म्हणून बाबासाहेबांनी त्यांनी पुण्यात त्या शाखेत भाषण केलेलं असेल आणि ती कुठे कुठे त्याचा उल्लेख सुद्धा आहे की कशा कोणत्या विषयात केलेला आहे. पण त्यांनी त्याचा भांडवल करून काय काय करून टाकलं. नंतर गोळवलकर बाबासाहेबांना 1949 मध्ये भेटले, दिल्लीला भेटले, घरी गेले होते गोळवलकर. हे सुद्धा सांगण्यात येते, बऱ्याच ठिकाणी मी पुस्तकात वाचलं त्यावेळेस असं लिहिलं आहे की गोळवलकर ऑल्सो वॉज व्हेरी क्लोज टू हिम, दॅट ही वॉज ऑफन गोइंग टू आंबेडकर अँड त्यांच्याशी सल्लामसलत करायचे वगैरे वगैरे. गोळवलकर अँड आंबेडकर अकॉर्डिंग टू डॉक्युमेंटेशन ओनली मेट वन्स. And that too, Golwalkar went to meet Ambedkar. Now, त्यांची काय गोष्ट काय चर्चा झाली याचा कुठे काही उल्लेख नाही, पण असं त्यांच्या बोटातून असं सांगण्यात येते की गोळवलकर बाबासाहेबांना थँक्स म्हणायला गेले होते की बाबासाहेबांनी त्यांच्यात मध्यस्थी करून RSS वर पुण्यानंतर महात्मा गांधींच्या त्यानंतर RSS वर बॅन आणला होता आणि ते बॅन उठवण्याकरता असं दाखवण्यात येते की बाबासाहेबांनी तो बॅन उठवण्याकरता फार मदत केली, असं काहीही नव्हतं. हा पण नाही, पटेल आणखी दॅट there is a lot of history behind, but I'm not going into history because that would take time. So whatever it is, it was not Ambedkar who actually helped them lifting the ban. Yeah. So ban was there were conditions to lift the ban. Patel put up the condition and Golwalkar easily conceded those. So one of the conditions was the RSS would write down the constitution. त्यांना काय पाहिजे वगैरे वगैरे. ती कॉन्स्टिट्यूशन लिहिल्या गेली नंतर ते तेव्हापासून गेली, ती एक होती. आणखी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती एक कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणून फक्त ऑपरेट करेल. ह्या अशा कंडिशनवर त्यांचा बॅन लिफ्ट झालेला होता. ही सुद्धा एक म्हणजे व्हाईट लाईज आहे. सगळ्या ह्या ज्या गोष्टी लिहिलेल्या गेल्या म्हणजे दत्तोपंत ठेंगळी जितक्या काही गोष्टी लिहिल्या गेल्या बाबासाहेबांच्या संबंधात सगळ्या संपूर्ण गोष्टी ह्या एक व्हाईट लाईनच्या क्लासमध्ये मोडतील. आधीच्या ज्या 11 गोष्टी मी उलगडल्या त्या गोष्टी थोड्याफार बॉर्डर लाईन काइंड ऑफ की ओके त्यांनी ते फक्त काही काही गोष्टी खऱ्या वाटणाऱ्या पण तर त्यांनी skillfully distort केलेल्या याप्रमाणे. they would always, this is the methodology of RSS, की आणि असं काहीतरी फेकून द्यायचं, त्याच्यावर लोकांची रिॲक्शन करायची. समजा रिॲक्शन काहीच आली नाही तर परत त्याला एक्सपांड करायचं आणि समजा निगेटिव्ह रिॲक्शन आली चूप बसायचं. सो मोदी ऑल्सो फॉलो द सेम मेथड. ओके, so you will find that it is, and if you go back, it's actually textbook of something like the Mussolini and Hitler. That fascismचे जे टेक्स्टबुक्स आहेत ऍक्च्युली दॅट तंतोतंतपणे आपल्याला इथे मॅनिफेस्ट होताना दिसतात. सो दीज आर द काइंड ऑफ थिंग्स दॅट आता आपण थोडं बाबासाहेबांची आयडियोलॉजी
आणि ही RSSची आयडियोलॉजी, याच्यात काय हे आहे ते बघूया. बाबासाहेब आंबेडकर आणखी RSS यांच्यात म्हणजे एकदम तंतोतंत अपोजिट अशी आयडियोलॉजी होती. याच्याबद्दल थोडं फार सांगू इच्छितो. एक राष्ट्रवादाचा दृष्टिकोन. आंबेडकरांनी भारताला आधुनिक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राष्ट्र बनवण्याची कल्पना मांडली. त्यांनी विविधतेला भारताची ताकद मानली आणि धार्मिक किंवा सांस्कृतिक एकसंधता नाकारली. RSS हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडते, जिथे हिंदू संस्कृती आणि हिंदू सभ्यता ची ओळख प्राधान्याने येते. ही संकल्पना भारताच्या अनेकत्वाला दुय्यम मानते आणि अल्पसंख्याकांना बाजूला ठेवते. जाती व्यवस्थेबाबत सुद्धा याप्रमाणे सांगता येईल की एका तऱ्हेने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे की बाबासाहेबांना अनिहिलेशन कास्ट पाहिजे होतं, ते यांना पाहिजे आहे समथिंग लाईक समरसता. यांना जातीच्या बाबतीत बरेचसे असे कित्येक उदाहरणं आहेत की त्यांना जातीच्या बाबतीत त्यांना एकदम ठामपणे त्याच्या चातुर्वर्ण्याला मानतात. हे असं पण करतात की ओके चातुर्वर्ण्य त्यांची बेसिकली आयडियोलॉजीची मांडणी आहे तीच तिथून येते की पुरुष सुप्त विदातून आलेलं, त्यात तोंडातून ब्राह्मण झालेला, आहारमधून क्षत्रिय आलेला, आणखी शूद्र पायातून आलेला, याप्रमाणे त्यांना माहिती दिस वॉज द ऑर्गेनिक होल अँड दिस इज द मॉडेल ऍक्च्युअली शुड बी फॉलोड फॉर द समरसता ऑल्सो ऍक्च्युअली स्टँड्स फ्रॉम दॅट. सो धर्मनिरपेक्षता धर्माबाबत मग बाबासाहेबांनी हिंदू धर्म नाकारून बौद्ध धर्म स्वीकारला, जो कारण तो अधिक समताधिष्ठित होता म्हणून. पण RSS पाश्चिमात्य अर्थाने धर्मनिरपेक्षतेला मानत नाही आणि हिंदू धार्मिक व सांस्कृतिक मूल्याशी राज्याचं एकत्रीकरण करण्यावर भर देते. लोकशाहीचं तत्वज्ञान, प्रचार आणि विचारसरणी या सगळ्या बाबतीत या आयडियोलॉजिकली बाबासाहेब ऍक्च्युली RSSच्या तंतोतंत विरोधात उभे ठाकतील. पण तरी त्यांनी म्हणजे सरमिसळ करून बाबासाहेबांना आमचेच विचारसरणीचे कसे होते ह्या तऱ्हेनं प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांची जे वर्ल्ड व्ह्यू असतो, माणसाचा वर्ल्ड व्ह्यू असतो, त्यात सुद्धा आपण पाहू शकतो की प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक आपल्या कंपोनंटवर बाबासाहेब आणखी RSS मध्ये काहीच पण साम्य नव्हतं. जसं राष्ट्रवाद, आंबेडकरांचं मत असं होतं की आंबेडकर भारताला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित राष्ट्र बनवण्याची कल्पना मांडली. ते धार्मिक, जातीय आणि लिंग निरपेक्षता यावर आधारित सर्वसमावेश भारताचे सभापती होते. त्यांनी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला स्पष्टपणे नाकारले. RSS हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडते, जिथे भारताची ओळख हिंदू संस्कृती आणि परंपरेवर आधारित असते. हा दृष्टिकोन भारतीय समाजाच्या विविधतेला दुय्यम मानतो आणि अल्पसंख्याकांचा ऱ्हास करतो. परत ते जाती व्यवस्था, सामाजिक समता वगैरे वगैरे सगळ्या कंपोनेंट आपण पाहतो म्हटलं तर प्रत्येक गोष्टीवर आपल्याला असं दिसून पडेल की ही वॉज टोटली अगेन्स्ट दिस कम्युनल फॉर्म्युलेशन ऑफ RSS. Mixing of things. Anyway, बाबासाहेब ज्यावेळेस RSS मानते की बाबासाहेब आमचेच आहेत, आमच्याचसाठी होते, आमच्याशी सहमत होते वगैरे वगैरे, त्यावेळेस त्या पाकिस्तानच्या पुस्तकात एक वाक्य येते की ते बाबासाहेब म्हणतात की जर इथे या देशात हिंदू राज आलं तर काय होईल. जे आता येऊ पाहत आहे ते हिंदू राज आलं तर ही भारतासाठी
एक सर्वात मोठं अरिष्ट असेल आणि जे लोकांनी ह्या कोणतीही किंमत देऊन हे हिंदू राज येण्याला रोखलं पाहिजे असं बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात. आता मी उदाहरणं आणले पण कागदात मिक्सअप झाले सगळे, जाऊ द्या. त्याचप्रमाणे ज्यावेळेस ते सांगतात की बाबासाहेब मुस्लिम च्या विरोधात होते वगैरे वगैरे, त्यांच्याप्रमाणे मुसलमानांच्या विरोधात होते, तर त्यावेळेस एक अलीकडे वायरमध्ये एका लिहिलं आहे स्पष्टपणे, तर मला थोडं आवडलं आहे की बाबासाहेबांचं एक वाक्य होतं आणि बाबासाहेबांच्या भाषणात आहे ते रेफरन्सेस वगैरे मी आणले पण ते आता मिक्सअप झाले, मी देऊ शकतो तुम्हाला पाहिजे असेल तर. बाबासाहेब म्हणतात की मला हे म्हणण्यात काही संकोच वाटत नाही की मुसलमान हे क्रूर होते, ओके, आणि हिंदू हे मीन होते, म्हणजे मीनचा हलकट, आणि केव्हाही क्रूरपणा हा हलकटपणापेक्षा चांगला असतो. त्यामुळे हे म्हणजे निकालात निघते की बाबासाहेबांचं मत काय होतं की हिंदू म्हटल्यानंतर असं सर्व समावेशक हिंदूंना हिंदूचे अर्थ बरेच निघू शकतात, पण हिंदूचा अर्थ इथे आपल्याला हिंदुत्व आले म्हणू शकतो आपण की जे असं हिंदू करतात. बाबासाहेबांना थोडं माहीत म्हणजे हिंदुत्व असं लक्षात नव्हतं, पण तो अर्थ त्या अर्थाने हे सर्वसामान्य हिंदू आहे, त्यांना शिवी द्यायची होती. तिसरी अशी आणखी एक गोष्ट आहे की हे याचा पूर्ण डोलारा याच्यावर आधारित असतो, RSSचा डोलारा आधारित याच्यावर असतो की आम्ही एक श्रेष्ठ सिव्हिलायझेशन आहोत. हिंदू सिव्हिलायझेशन ही श्रेष्ठ सिव्हिलायझेशन आहे, याच्याविषयी बोलायला पाहिजे, कारण हे त्यांच्या पूर्ण डोलाराचा एक पाया असल्यासारखं आहे. हे जे अझम्पशन आहे हे त्यांचं पूर्ण डोलाराचं, कारण आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्हाला तेच करायचं आहे, आम्हाला ते पूर्ववत श्रेष्ठपण मिळवायचं आहे वगैरे वगैरे लोकांना सांगत सुटतात. आणि प्रत्येक वेळेस ते सांगतात की आमच्या ह्याच्यात टेक्नॉलॉजी अशी होती, हे सगळं तिथून हे होते की रामायणात असं सांगितलं होतं, विमानं होते, इथे प्लास्टिक सर्जरी व्हायची, इथे सगळं काही एव्हरीथिंग वॉज हिअर ओनली, आणि इथूनच फक्त लोकांनी नेलं. मला हे सांगायचं आहे की भारत किंवा हिंदू सिव्हिलायझेशन नावाची गोष्ट होती असं त्याला काहीही पुरावा नाही. श्रेष्ठ तर जाऊ द्या, पण हिंदू सिव्हिलायझेशन नावाची गोष्ट होती यालाच काही पुरावा नाही. ह्याला काही गोष्टी कारणीभूत आहेत. ऍक्च्युली जर मोहेंजोदारो हरप्पा याचं उत्खनन आणि जे ब्रिटिशांनी केलं यांनी नाही, हे जर नसतं तर भारतात ऍक्च्युली एक एन्शियंट सिव्हिलायझेशन होती हे म्हणायला काहीही पुरावा नव्हता. There is no archaeological evidence that India had an ancient civilization. मी श्रेष्ठत्वाची गोष्टच करत नाही, कारण कोणतीही सिव्हिलायझेशन श्रेष्ठ नसते. सिव्हिलायझेशनला बरेचसे अशा प्रवाह असतात, त्याच्यातून सिव्हिलायझेशन बनते. प्रत्येक सिव्हिलायझेशनला आपलं अस्तित्व असते, आपलं हे असतं. कोणती सिव्हिलायझेशन श्रेष्ठ आहे किंवा कोणती कनिष्ठ आहे असं त्यात येत नाही. पण आपण याच्या पलीकडे जाऊन आपण म्हणतो की आपली एक एन्शियंट सिव्हिलायझेशन आहे, ह्यालाच एक ऍक्च्युली आर्किओलॉजिकल पुरावा नव्हता. आपल्याला माहित आहे, फक्त कागदोपत्री आपल्याला माहित आहे, आपण इतिहास रिकन्स्ट्रक्ट करू शकतो की इथे अशोक होऊन गेला, इथे चंद्रगुप्त मौर्य होऊन गेला, इथे बरेचसे असे इतिहास आहे कारण याला नमूद केलेले गेले, पण आर्किओलॉजिकल एव्हिडन्स नाही. त्याला एक इंजिनिअरिंग कारण हे आहे की भारताला एक गोष्ट माहित नव्हती, आर्च कसा असतो. आज इंजिनिअरिंग मध्ये आर्च हा एक ऍक्च्युली एफिशियंट कर्व्स आहे, ते या लोकांना माहित नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचे मोठाले राजवाडे असतील किंवा मोठाले स्ट्रक्चर्स असतील ते ऍक्च्युली कोलमडून पडले, ते अस्तित्वात नाही. त्यामुळे आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहेच नाही. हे एक कारण आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणखी हा आर्च कोणी आणला तर ऍक्च्युली मुसलमानांनी आणला भारतात. The all medieval architecture from there on, all the structures were constructed by mostly Muslims and they are standing still intact.
ओके, त्याच्यापूर्वी आपल्याला आर्ट माहीत नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे जे फाउंडेशन इंजिनिअरिंग सुद्धा माहीत नसल्यामुळे आपल्या देवळाची सुद्धा कन्स्ट्रक्शन कसं असते, निमुळत होत जाते. असं निमुळत का होते, कारण त्याच्यावर दगडाचे स्लॅब्स असतात, त्याला असं टाका त्याच्यानंतर असं टाका तो आपोआप असा आकार येतो देवळाचा. त्याप्रमाणे फक्त आपला तो ट्रेडिशनल काइंड ऑफ स्ट्रक्चरल shape of our temples or things that have happened. त्याच्यामुळे ॲक्च्युली डेड वेट खूप होते फाउंडेशनवर आणि ते फाउंडेशन घेऊ शकत नाही तेवढं डेड वेट, त्याच्यामुळे ते कोलमडून पडते आणि त्याच्यामुळे आपण पूर्ण आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आपल्या खूप प्राचीन स्ट्रक्चरसाठी अवेलेबलच नाही. मोहेंजोदारो हडप्पा ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस लोकांनी नोंद केली की हा या भूभागात सुद्धा एक मोठी प्रगत सिव्हिलायझेशन, आश्चर्यकारक सिव्हिलायझेशन जी नागरी सिव्हिलायझेशन होती ती इथे अस्तित्वात होती. तर ती अस्तित्वात होती. मोहेंजोदारोचा काळ जवळपास 3000 ते 2000 वगैरे BC असा मानण्यात येतो. 1500 3500 to 1500 BC वगैरे मानण्यात येतो. ती त्या सिव्हिलायझेशन आणखी जी वैदिक सिव्हिलायझेशन आहे जे अनुसूत आहे त्यात काहीही साम्य नाही. कारण मोहेंजोदारो सिंधू संस्कृतीचे लोक होते, त्यांना रिलिजन नव्हता. त्यांच्या ह्याच्यात जे काही उत्खनन झालं, त्यांना जे काही त्याच्यावर अभ्यास झाले त्याच्यामध्ये त्यांना रिलिजनचा काही बेस नव्हता. ते ॲक्च्युली फार प्रगत होते. त्यांचं पूर्ण त्यांचं टाउन प्लॅनिंग दॅट इज ॲक्च्युली अर्बन सिव्हिलायझेशन सारखी होती. ते ट्रेडवर अवलंबून होते. ते ट्रेड करायचे मोठमोठ्याला बाहेर याच्यात जाऊन. त्यांची ॲक्च्युली भाषा सुद्धा निराळी होती. अजूनही ती डिसायफर झाली नाही कम्प्लिटली. पण त्यात आणखी ज्यांना जे अनुसूत आहे हिंदू सिव्हिलायझेशन त्यात काहीही साम्य नाही हे सिद्ध झालेलं आहे. ओके, त्यात काही पण वाद नसतो, हे वाद आधीच आहे. तर ज्यावेळेस हे क्लेम करतात की आमची सिव्हिलायझेशन खूप श्रेष्ठ होती वगैरे वगैरे, त्याला ॲक्च्युली अजिबात आधार नाही. पहिल्यांदा हे मानणं ॲक्च्युली दॅट रिफ्लेक्ट दॅट इन्फेरिटी कॉम्प्लेक्स की आम्ही श्रेष्ठ आहोत. पण कोणाला असं ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस ते ॲक्च्युली बेसिकली इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो. मला आठवतंय, मला अमेरिकेत MIT कास्टवर प्रोग्राम सांगितले. लोकांना माहीत झालं की मी गेलो होतो आपल्या टेक्नॉलॉजीच्या विषयासाठी, पण मग तिथे असताना सांगितलं की नाही हा माणूस कास्टवर पण लिहितो वगैरे. असं एक्स्ट्रा लेक्चर असं ऑर्गनाईज झालं. त्यावेळेस मी मला असं काही प्रिपरेशन दॅट कास्टची डेफिनेशन अशी आहे की कोणताही भारतीय आपल्या इंटरलोक्युटरच्या ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो एका समान पातळीवर बोलत नाही. ती कास्ट आहे. त्याला वाटते की आयदर आपण ज्याच्याशी बोलत आहोत तो माझ्यापेक्षा मोठा तर नाही किंवा कमी तर नाही, याप्रमाणे हे नेहमी रिफ्लेक्ट होते. I had a team in Africa when I was in Nigeria etc. तर माझ्या आपल्या भारत पाकिस्तान वगैरे म्हणून समथिंग लाईक 22 लोक होते. अँड द वे दे यूज्ड टू ट्रीट ब्लॅक्स ॲज इफ दे वर दलित्स. ओके, सो दिस इज द टिपिकल बिहेवियर ऑफ इंडियन्स. आणि हे कुठे येते ते ॲक्च्युली जातीच्या याच्यातून आपल्या उतरंडीच्या भावनेत जी आपल्या रक्तात भिनली आहे त्यातून ॲक्च्युली उद्भवते. तर आपल्याला असं वाटते की आणखी तीच गोष्ट समजा वाईट माणसाशी बोलतो आपण त्यावेळेस त्यांना वाटते की हा माणूस आपल्यापेक्षा हे असे असम्पशन ते बोलायला लागतात. दॅट इज व्हॉट इज द क्रक्स ऑफ द थिंग. तर हे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे. हे सुद्धा त्या सिव्हिलायझेशनल लेवलवर आपण घेऊन जातो म्हटलं तर दिस ऑल्सो रिफ्लेक्ट्स इन अ काइंड ऑफ इन्फेरिटी. ओके, एज अ मॅटर ऑफ फॅक्ट कोणतीही सिव्हिलायझेशन सांगितल्याप्रमाणे श्रेष्ठ आणि कनिष्ठ काहीच नसते. हे एक सामूहिक देण असते माणसाच्या इतिहासाला, माणसाच्या उत्क्रांतीला. आणि त्याप्रमाणे प्रत्येक भूभागात अशा संस्कृती निर्माण झालेल्या होत्या. ॲक्च्युली आपण आपल्याच तोंडाला सांगत राहतो की आमची संस्कृती श्रेष्ठ आहे वगैरे वगैरे. त्याला काहीही आधार नाही. ॲक्च्युली क्रॅडल ऑफ सिव्हिलायझेशन इज सपोज टू बी समथिंग लाईक मेसोपोटामिया किंवा इस्रायल, जॉर्डन वगैरे वगैरे हा भूभाग आहे थोडा पट्टा, याला नॉर्मली म्हणतात क्रॅडल ऑफ सिव्हिलायझेशन. माणसाचं सिव्हिलायझेशन तिथे झाले.
इट्स इराकमध्ये पहिल्यांदा भाषा निर्माण झाली, जी लिखित भाषा ज्याला म्हणतो, तिथे पहिल्यांदा एक युनिफॉर्म म्हणून त्यांची लिपी तयार झाली. तर आणि ते म्हणतात की वेद वगैरे आहे हे आपल्या सगळ्या जगात आधी लिहिला गेलेले वगैरे वगैरे. दिस इज ऑल नॉनसेन्स. अँड वैदिक संस्कृती सुद्धा ऍक्च्युली बेसिकली इट वॉज दीज पीपल डिड नॉट नो ॲग्रिकल्चर. दीज वर बेसिक पशुपालन करायचे लोक. अँड दीज पीपल केम फ्रॉम दिस सेंट्रल स्टेट फ्रॉम सेंट्रल एशिया. आणि ते आपले गुरं गोळ्या राखत इथे पोचले आणि त्यांनी ते तयार केलं. सो यू शुड टेक इट इन दॅट फॉर्म. देयर इज अ कॉन्टेक्स्ट ऑफ टाइम अँड दी मोड ऑफ प्रोडक्शन वगैरेच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बोलून आपल्याला आता हे ठरवता येते की त्यांची त्यांना समाजबद्दल नव्हतं. दे वर ॲक्च्युली टोळ्या होत्या त्या, आणि त्या काळात वेद लिहिले गेले. पर्टिक्युलरली ऋग्वेद वेद लिहिण्याच्या काळात मग दुसरे वेद नंतर आलेले, पण त्यावेळेस हे झालं. तर आपल्याला असं म्हणता येईल की इव्हन देर इज नो बेसिस, देर इज ॲब्सोल्युटली नो बेसिस फॉर दिस assumption that they want to recreate regain that ancient glory of India, which actually never existed. Okay, there were spells of period, and those spells are there is a spell of something like 1,000 years where Buddhism was a dominant kind of religion. But बुद्धिझमचा एक गोष्ट होती की बुद्धिझम सुद्धा म्हणजे ज्यावेळेस राजाश्रय होता आणि लोक फॉलो करायचे, बुद्धिस्ट इंडिया वगैरेची त्यावेळेस असं स्वरूप होतं, त्यावेळेस सुद्धा असं म्हटलं हे होतं की ते बुद्धिस्ट रिमेन ॲक्च्युली कन्फाइन्ड टू देअर विहारास. आणि लोक ज्यावेळेस बुद्धिस्ट म्हणायचे तरी ॲक्च्युली जी ब्राह्मणांची जाती प्रथा वगैरे होती ती सुद्धा पॅरलली चालत राहिली. त्याच्यामुळे बुद्धिझम हॅज नॉट टेकन द कास्ट सिस्टम ॲट ऑल. दिस इज अगेन हाईम दॅट पीपल कीप ऑन सिंगिंग. बट बुद्धांना प्रिन्सिपली सांगितलं की ते जातीच्या विरुद्ध आहे. त्याच्या पलीकडे त्यांनी जाती मुळासाठी काही कामं केली किंवा जातीशी लढाई दिली असं उदाहरण नाही. तर त्यामुळे हे जे लोकांत पसरलेलं जे हे होतं इंटरनलाइज काइंड ऑफ कास्ट सिस्टम that went on parallelly whatever times or whatever changes that different this life, but otherwise there is nothing. Okay, मला वाटते असं करूया, मी थांबतो इथे. आणखी काही प्रश्न असतील तर त्या निमित्तानं मग थोडंफार बोलू शकू. थँक्यू सो मच. आपण एकदम शांत आणि सय्यद सुरात आनंदी तेलतुंबडेंना ऐकलं. विद्वानांची गरज समाजामध्ये का असते आणि विद्वानांचं कशासाठी ऐकायचं असतं हे यातून आपल्या लक्षात आलं असेल. एक 2-3 गोष्टींचा उल्लेख करतो. त्यांनी लालचंद नावाच्या एका माणसाचं नाव आहे. ते जे लालचंद जे होते ते राव बहादूर होते. त्याला ब्रिटिशांनी पदवी दिली. आणि रामलाल वाधवानी जे पुस्तक लिहिले हिंदू महासभा 1926 to 1947, त्याच्यामध्ये या राव लालचंदांबद्दल लिहिलंय की त्यांनी असं सांगितलं की काँग्रेसनी ज्या ब्रिटिशांकडे अवाजवी मागण्या केल्या त्यामुळे काँग्रेसने ब्रिटिशांचा घोष ओढून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता असं करायला पाहिजे की आपला खरा शत्रू मुसलमान त्याच्या विरोधात उभं राहायला पाहिजे आणि ब्रिटिशांना आपलंसं करून घेतलं पाहिजे. तेव्हा हिंदूंनी हे लक्षात ठेवावं की आपण प्रथम मध्य आणि अंतिम हे हिंदू आहोत, आपण भारतीय नाही, अशा प्रकारचं वक्तव्य लालचंद यांनी केलं होतं. युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दलचा उल्लेख केला. आंबेडकरांचे प्रतिमा जाळल्याचा उल्लेख केला. एका पत्रकारांनी डिबेटमध्ये मोजून सांगितलं होतं की आंबेडकरांची प्रतिमा दिल्लीमध्ये या लोकांनी, या हिंदुत्ववाद्यांनी एकूण 69 वेळा झाली. आणि समरसताबद्दल जे सांगतात तो समरसता समजून घ्यायला एकदम छोटं उदाहरण आहे. एखादा ड्रायव्हर असतो, त्याचा मालक असतो. तो मालक त्याची काय असते ती गाडी विकतो आणि मोठी BMW घेतो. आणि हा ड्रायव्हर सगळ्यांना सांगत सुटतो आमचा मालक किती भारी BMW घेतली, याचा पगार 13,500, तो 13,500. असे जेव्हा लोक राहतील तेव्हा समाजामध्ये समरसता येईल, समतेची
आणि मी आजचे अध्यक्ष आनंद पटवर्धन यांना अध्यक्ष भाषण करायची विनंती करतो. मी काही अध्यक्षाचं काम करणार नाही, कारण ते पृथ्वीराज चव्हाणांचं काम होतं. मी तिकडे बसलोय. पण मी एक प्रश्न मला एक गोष्ट वाटते ज्याच्याबद्दल बोललं गेलं नाही आजच्या प्रोग्राममध्ये, आणि ते आहे की का इतकं सोपं होतं RSS ला, का सोपं होत आहे हे म्हणणं की आंबेडकर आमचे आहेत. आणि तो मला वाटतं की त्याचं कारण हे आहे की गांधी द्वेष दोघांमध्ये होता. म्हणजे आंबेडकरांमध्ये सुद्धा थोडासा गांधीबद्दल आणि RSS ओपन आहे. म्हणजे RSS चा सर्वात मोठा शत्रू म्हणजे गांधी. त्यांना ठार करणं त्यांचं काम होतं. 7 वेळेला त्यांनी प्रयत्न केले आणि सक्सेसफुल झाले. पण त्यांना म्हणजे हे जे आपण ते म्हणतात की सावरकर, ते मला वाटतं आनंद तू बोलू शकतोस त्याच्याबद्दल की सावरकर आणि आंबेडकर ते म्हणतात की मित्र होते, आणि त्याचं एकच हे आहे की दोघांना गांधी आवडत नव्हता. ऍक्च्युली मला हे सांगायचं होतं, मी शोधत होतो एक देवेंद्र स्वरूप नावाचा एक माणूस होता. पांचजन्य त्यांचं एक पत्रक आहे RSSचं, त्याचा संपादक आहे. आणखी 2019 मध्ये तो बोलताना सांगितलं, तो म्हणतो की आम्हाला माहीत आहे की आंबेडकर आणि प्रत्येक आंबेडकरवादी हा हिंदू विरोधी आहे, पण आमची अडचण ही आहे की दलित चळवळीने आंबेडकरांना आपला आयकॉन मानला आहे, तर आम्हाला त्यांना टाळता येणार नाही. तर सगळ्या गोष्टीचा म्हणजे हे सारांश या त्यांच्याच वाक्यामध्ये येतो की आंबेडकरांना त्यांना का आत्मसात करायचं आहे. आणखी ते दिसतं सुद्धा, जे मी सुरुवातीला सांगितलं की बऱ्याच प्रमाणात ते त्याविषयी यशस्वी पण झालेले आहेत. आपल्याला वाटते पण दलितांना, सर्वसामान्य दलित, आणखी जे मिडल क्लास दलित आहे, जे आंबेडकरांना डोळसपणे वाचत नाहीत, आणखी बाबासाहेबांच्या भोवती खूप असं वलय निर्माण झालेलं आहे, त्यामुळे वाचायची गरज पडत नाही. फक्त त्यांना मोठ्यानं मनाचं जय भीम, आणखी दॅट इज म्हणजे यू कॅन सॉर्ट ऑफ क्लेम टू बी आंबेडकरवादी. त्यामुळे पूर्ण दलित समाज हा RSS कडे, म्हणजे RSS कडे नाही पण BJPला मत देतो हे मात्र निश्चित. हे असं झालेलं आहे. हा काय प्रश्न होता का आनंदचा, गांधी विरोधी? नाही, बाबासाहेबांमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते बाबासाहेबांना आत्मसात करू शकले, आणि त्याच्यासाठी मी पुस्तक लिहिलं आहे माझ्याप्रमाणे बाबासाहेबांचं चरित्र, आयकॉन ऑफ मास नाव आहे. तर त्यात मी बाबासाहेबांमध्ये सुद्धा बरेचसे गोंधळ होते ते स्पष्ट केलेले आहेत. ती गोष्ट निराळी, पण बाबासाहेबांची एक भूमिका आणि या संदर्भातली भूमिका ही मांडणं महत्वाचं होतं. त्यामुळे ते बाबा ऍक्च्युली त्यांनी बऱ्याचशा लोकांना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, जसं भगत सिंग वन थिंग दॅट ही लिव्ड व्हेरी शॉर्ट लाईफ, आणि त्यांनी इतकं शार्प लिहिलं कारण त्याच्यात युद्धतेचा आव नाही, काही नाही, आणि एक एकदम रॉ प्रमाणे लिहिलं, त्याच्यामुळे त्याला डिस्टॉर्ट करता येत नाही, त्याला सापडत नाही काहीतरी. RSSला मसाला नाही सापडत भगतसिंगामध्ये, तर थोडाफार ट्राय मारला आणखी सोडून दिलं. फक्त त्याची पगडी त्यांनी आपली शेंद्री करून टाकली, आणखी दॅट्स ऑल. दॅट्स व्हॉट दे मॅक्सिमम कुड डू टू भगत सिंग. बट आंबेडकर, there are many things, there are many contradictions that go on, and he could be caught, and something like can be distorted very easily, and that is the way these people have succeeded in doing. नाही, ऍक्च्युली आपण हा सगळा विचार आपण करतोय ते कशासाठी करतो? आपल्याला पुढे काय करायचं
ते विचार घेऊन आपण करतो. आणि पुढे आपली युती कोणाशी व्हायला पाहिजे आणि आपले शत्रू कोण आहेत ते कळायला पाहिजे. तर आपला शत्रू जर आपल्याला माहिती आहे की मनुवादी शत्रू आहे आमचा, तर मनुवादी आपल्या देशात कोण आहे? सर्वात मोठे मनुवादी आपल्या देशातले आज जी सरकार चालवतात सर ते आहेत. म्हणजे ते ओपनली आहे, ते ओपनली सांगतात आणि त्यांच्या लिटरेचर मध्ये येतं ते सगळं. पण आपले जे हा जो अटेम्प्ट आहे भाजपचा अप्रोप्रिएशनचा, की आंबेडकर आमचे, गांधी आमचे, म्हणजे त्यांचे सर्वात जे मोठे शत्रू होते ते त्यांना वाटतं की म्हणजे लोकांना फसवण्यासाठी ते आपले करून घ्यायचे. त्याचं पोस्टर लावायचं शिवाजी. चालू आहे त्यांचं काम, कारण त्यांचे स्वतःचे कोणीच नाही आहे. स्वतःचे कोण आहेत ते म्हणजे जेलमध्ये जाणारे एकच माणूस सावरकर, आणि त्यांनी 7 वेळा माफी मागितली. जे अंडमान मध्ये होते ते किती शहीद झाले लोक, किती लोक त्यांनी मारली आणि ते आयुष्य त्यांनी घालवलं, त्यांची नावं पण आपल्याला माहित नाही आहेत. फक्त सावरकरांचं नाव माहिती आहे. त्याने 7 वेळेला माफी मागितली आणि असं सांगितलं की ब्रिटिशांना की तुम्ही जर मला सोडलं तर मी तुमच्या विरुद्ध कधी बोलणार नाही, आणि कधी बोलले नाही. ते तुमचं काम करेल, युअर ओबिडियंट सर्वंट. आणि त्यांनी त्यांचं काम केलं. बाहेर आल्यानंतर एकदम पेन्शन घेतलं. बाहेर आल्यानंतर एक काम मोठं केलं की गांधींना मारलं. मेन कॉन्स्पिरेटर ते होते आणि मुसलमानांच्या विरुद्ध बोलले. हे 2 कामं त्यांनी केली बाहेर आल्यानंतर. तर हे जे अप्रोप्रिएशनचं काम आहे ते चालूच राहणार आहे. पुतळा बांधतील, म्हणजे आंबेडकरांचे पुतळे त्यांनी चालू आहे त्यांचं काम सगळीकडे. आणि पुतळे पडतात सुद्धा, पण आपल्याला काय करायचंय ते आपण युती कोणाशी करायला पाहिजे. आपण बी टीम व्हायला नको, त्यांची बी टीम व्हायला नको. काय ओपनली रामदास जसं गेला तसं गेलेलं आहे, पण बी टीम पण व्हायला नको. आणि मेन जे ऑपोजिशन आहे या फॅशिझमच्या विरुद्ध त्यांच्याबरोबर युती करायला पाहिजे. हे मला वाटतं मेन. डॉक्टर जावळे थोडक्यात सर्वांचे आभार मानतील प्लीज. संघर्ष समितीच्या वतीनं आज या ठिकाणी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर RSS हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. त्याचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण होते, पण अचानक ते या ठिकाणी येऊ शकले नाही. त्यानंतर आम्ही या ठिकाणी अनंत पटवर्धन यांची घोषणा केली आणि त्यांना या ठिकाणी अध्यक्षस्थान स्वीकारण्यास भाग पाडलं. आयोजकांच्या वतीनं मी त्यांचे शतशः म्हणजे आभार मानतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे अभ्यासक, जे विद्वान आहेत अतिशय, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर RSS इतर जी काही 17-18 पुस्तकं लिहिली, असे जे आपल्याला जे व्याख्याते लाभले त्यांचे मी अनंत तेलतुंबडे यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आयोजकांचे
आणि त्याच्यानंतर